आज आपल्याला चालू करायचं आहे प्राण्यांचं वनस्पतींचं वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स आपल्याला चालू करायचं. ठीक आहे. वनस्पतींचं वर्गीकरण करताना बेसिक आपण कशाला करतो, ज्या वनस्पतींना बिया आणि फुले येतात की येत नाही याच्यावरून वनस्पतींचं ढोबळमानानं आपण वर्गीकरण करतो. ठीक आहे. ढोबळमान कशावरती करतो आपण, वनस्पतींना फुलं येतात की नाही याच्यावरून आपण वनस्पतींचं वर्गीकरण करतो. बरोबर. यस. त्या आधी सर्वात आधी काय बघायचं आहे आपल्याला, वनस्पतींचं वर्गीकरण जे आहे किंगडम प्लांटे काल आपण बघितलेलं आहे. बरोबर. प्राण्यांचं मी काल तुम्हाला हे पण सांगितलं होतं की प्राण्यांचं वर्गीकरण आणि वनस्पतींचं वर्गीकरण आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. सजीवांच्या वर्गीकरणामध्ये मी तुम्हाला सांगितलं. राईट. मग वनस्पतींना बिया आणि फुले येतात की येत नाहीत याच्या आधारे वनस्पतींचं वर्गीकरण केलं जातं. सर्वप्रथम वनस्पतींचं वर्गीकरण एचर या शास्त्रज्ञानं केलेलं आहे. कुणी केलेलं आहे? एचर या शास्त्रज्ञानं वनस्पतींचं प्रथम वर्गीकरण केलेलं आहे. त्यानं दोन उपसृष्टीत म्हणजे वनस्पती सृष्टीचं दोन उपसृष्टीत वर्गीकरण केलेलं आहे. त्यानं कशात केलेलं आहे? दोन उपसृष्टीत वर्गीकरण केलं आहे. एक आहे अबीजपत्री किंवा अपुष्प, ज्याला आपण क्रिप्टोगॅमिया असं म्हणतो, आणि दुसरा आहे बीजपत्री आणि सपुष्प, त्याला आपण काय म्हणतो? फॅनरोगॅमी असं म्हणतो. बरोबर आहे. त्याला आपण काय म्हणतो? फॅनरोगॅमी असं आपण म्हणतो. यस. बघा, अबीज यातच आहे. काय आहे? अबीज अपुष्प म्हणजे ज्याला बिया आणि फुले येत नाहीत, ज्या वनस्पतींना बिया आणि फुले येत नाहीत त्यांना आपण काय म्हणतो? अबीजपत्री किंवा अपुष्प वनस्पती म्हणतो. आणि ज्या वनस्पतींना बिया आणि फुले येतात त्यांना आपण म्हणतो बीजपत्री वनस्पती. त्यांना आपण काय म्हणतो? बीजपत्री वनस्पती. ठीक आहे. पहिल्यांदा वर्गीकरण कुणी केलेलं आहे? एचर या शास्त्रज्ञांनी केलेलं आहे. दोन उपसृष्टीत केलेलं आहे. किती मध्ये केलेलं आहे? दोन. कोणत्या कोणत्या? एक आहे अबीजपत्री आणि दुसरी आहे बीजपत्री किंवा सपुष्प वनस्पती. बरोबर आहे. बिया आणि फुले येतात की येत नाहीत याच्यावर. पुन्हा या ज्या उपसृष्टी होते त्यांचं वर्गीकरण पुन्हा त्यानं अजून त्याच्या उपप्रकारात केलेलं आहे. अबीजपत्रीचं वर्गीकरण कशात केलेलं आहे? थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. काय केलेलं आहे? थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा असं त्यानं वर्गीकरण कुणाचं केलेलं आहे? क्रिप्टोगॅमियाचं, अबीजपत्री वनस्पतींचं. थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. त्याच्यानंतर बीजपत्री वनस्पतींचं वर्गीकरण त्यानं कशात केलं आहे? अनावृत्त बीजी, जिम्नोस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म्स, आवृत्त बीजी वनस्पती. काय केलं आहे? अनावृत्त बीजी आणि आवृत्त बीजी म्हणजेच ज्या वनस्पतींच्या फळांना वरचं कोटिंग आहे की नाही, म्हणजे जे कव्हर असतं. आता शेंगाला आपण भुईमुगाच्या शेंगा असतात त्याला टर्फल असतात, म्हणजे तुमची ज्या काही बिया आहेत त्याला कवच आहे की नाही त्याच्यावरून ते वर्गीकरण आहे. अनावृत्त बीजी आणि आवृत्त बीज. त्यामध्ये पण आवृत्त बीजचे पुन्हा दोन गटात वर्गीकरण केलेलं आहे. पहिला आहे एक बीजपत्री, ज्याला एक बी येते असे, आणि ज्याला द्विबीजपत्री, ज्याला दोन बिया असतात ते. ठीक आहे. याच्यावरून वर्गीकरण आहे. वनस्पती सृष्टीचं वर्गीकरण सर्वात प्रथम कुणी केलं आहे? एचर या शास्त्रज्ञांनी केलं आहे. वर्गीकरण त्यानं कशावरून केलं आहे? वनस्पतींना बिया आणि फुले येतात की येत नाहीत यावरून त्यानं वर्गीकरण केलं आहे. मग ज्या वनस्पतींना बिया आणि फुले येत नाहीत त्यांना काय म्हटलेलं आहे? अबीजपत्री किंवा अपुष्प, आणि ज्यांना बिया आणि फुले येतात अशा वनस्पतींना बीजपत्री आणि सपुष्प वनस्पती असं म्हणतात. या अबीजपत्रींचं पुन्हा वर्गीकरण कशात केलेलं आहे? थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा या घटकात वर्गीकरण केलं आहे. बीजपत्रींचं वर्गीकरण कसं केलं आहे? अनावृत्त बीजी आणि आवृत्त बीजी. या आवृत्त बीजींचं पुन्हा वर्गीकरण केलं आहे एक बीजपत्री आणि द्विबीजपत्री वनस्पतींमध्ये. ठीक आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे? सविस्तर बघायचं आहे जे वर्गीकरण केलं आहे. आता हे कुठले आहेत? पहिल्यांदा पहिल्यांदा काय बघायचं आहे? थॅलोफायटा वनस्पती. बरोबर आहे. पहिल्यांदा आपण बघणार आहोत थॅलोफायटा
वनस्पती. अबीजपत्री उपसृष्टी पहिल्यांदा आपल्याला बघायची आहे. बरोबर, अबीजपत्री वनस्पती. सर्वात पहिल्यांदा काय बघायचं आहे, थॅलोफायटा वनस्पती. पहिला प्रकार आहे अबीजपत्रींमधला थॅलोफायटा वनस्पती. या वनस्पतींना मूळ, खोड आणि पाने हे तीनही नसतात. हे मूळ, खोड, पाने हे तीनही नसतात. या वनस्पतींना, थॅलोफायटा वनस्पतींना मूळ, खोड, पाने नसतात अशी त्यांची रचना असते. ठीक आहे. संवहनी संस्था सुद्धा नसतात. संवहनी संस्था म्हणजे रसवाहिनी आणि जलवाहिनी दोन्हीही. संवहनी संस्था असते का? नसते. संवहनी संस्था नसते. म्हणजेच जलवाहिनी आणि रसवाहिनी या दोनही संस्था ज्या आहेत, ज्या पाणी वाहून नेतात किंवा ज्या क्षार आणि जे काही न्यूट्रिएंट्स आहेत वनस्पतीला लागणारे ते वाहून नेणारी वनस्पती, त्या वाहून नेणारी वाहिनी दोन्हीही नसतात. या वनस्पती कशा आहेत? प्रामुख्याने स्वयंपोषी आहेत. कशा आहेत? स्वयंपोषी वनस्पती असून त्या कशात आढळतात? पाण्यात आढळतात. याला अपवाद काय आहे? या स्वयंपोषीला अपवाद आहे बुरशी आणि कवक. काय आहे? अपवाद. कारण हे दोन्हीही काय आहेत? परपोषी आहेत. स्वयंपोषी कोण आहेत? मुख्यतः थॅलोफायटा विभागातल्या वनस्पती कशा असतात? मुख्यतः स्वयंपोषी असतात. परंतु त्याला अपवाद काय आहे? बुरशी आणि कवक हे त्याला अपवाद आहेत. का? का तर ते कसे आहेत? परपोषी आहेत. स्वयंपोषी नसून परपोषी आहेत. दुसऱ्याच्या वनस्पतींवरती ते जगतात. बरोबर आहे. यांच्यामध्ये प्रजनन कसं होतं? खंडीभवन. खंडीभवन या अलैंगिक पद्धतीने, खंडीभवन किंवा अलैंगिक फ्रॅगमेंटेशन आपण ज्याला म्हणतो. खंडीभवन म्हणजे त्याच्यात भाग पडून ऑटोमॅटिक त्याचे दोन भाग तयार होऊन दोन जीव तयार होतात. इथे दाखवले बघा. याचं कसं होतं प्रजनन? खंडीभवन पद्धतीनं मुख्यत्वे. फ्रॅगमेंटेशन ती कोणती पद्धत आहे? अलैंगिक पद्धत आहे. यस. मग यामध्ये सगळ्यात मेजर पार्ट जो अभ्यासाचा आहे तो कशाचा आहे? शैवाल, अल्गी या ह्याचा अभ्यास आपल्याला सेपरेटली करायचा आहे थॅलोफायटामध्ये. थॅलोफायटामध्ये काय आहे? याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे शैवालांचा. ठीक आहे. तर काही शैवाल हे एकपेशीय असतात तर काही कशा असतात? बहुपेशीय असतात. काही शैवाल हे एकपेशीय असतात आणि काही शैवाल बहुपेशीय असतात. शैवालांमध्ये द्विस्तरीय पेशीभित्तिका असते. पेशीभित्तिका कशी असते? दुहेरी आवरणापासून पेशीभित्तिका बनलेली असते. यातलं आतलं जे आवरण आहे हे आतलं आवरण आहे. बरोबर आहे. हे आतलं जे आवरण आहे ते कशापासून बनलेलं आहे? सेल्युलोज पासून बनलेलं आहे. सेल्युलोज पासून आतलं पेशीभित्तिकेचं आवरण बनलेलं आहे आणि हे बाहेरचं जे आवरण आहे हे पेक्टिन पासून बनलेलं आहे. कशापासून बनलेलं आहे? पेक्टिन. हे दोन्ही नीट लक्षात ठेवायचं. शैवालाला द्विस्तरीय पेशीभित्तिका असते. आतील स्तर जे आहे, आतील आवरण जे आहे ते सेल्युलोज पासून बनलेले असून बाहेरचं जे आवरण आहे ते पेक्टिन पासून बनलेलं आहे. यस, येतं लक्षात? यस. मग यांच्यामध्ये अन्न संचय जो आहे, अन्न साठवलं जातं. कशा पद्धतीने साठवलं जातं? स्टार्च, लॅमिनिरिन, मॅनिटॉल किंवा फ्लोरिडिन या पद्धतीमध्ये अन्न संचय केला जातो. अन्न संचय कशापासून केला जातो? स्टार्च, लॅमिनिरिन, मॅनिटॉल आणि फ्लोरिडिन पासून अन्न संचय केला जातो. आता यात काय आहे? क्लोरेला हे जे शैवाल आहे, काय आहे? क्लोरेला हे जे शैवाल आहे ते अचल आहे आणि क्लामायडोमोनोज कसा आहे? चल शैवाल आहे आणि हा तुमचा PYQ आहे. क्लोरेला हे शैवाल अचल आहे आणि क्लामायडोमोनोज कसा आहे? त्याचं चल शैवाल आहे. स्पायरोगायरा अशाखीय आहे. स्पायरोगायरा कसा आहे? अशाखीय, त्याला शाखा नसतात. आणि कारा शैवाल जे आहे, कारा शैवाल जे आहे त्याला शाखा असतात म्हणून ते शाखीय आहे. बरोबर आहे. समुद्री शैवाल जे आहे सार्गसम, सार्गसम म्हणून जे समुद्री शैवाल आहे हे जगातील सर्वात उंच किंवा सर्वात लांब शैवाल म्हणून ओळखलं जातं. त्याची लांबी किती आहे? 60 मीटर लांब इतकी त्याची काय आहे? लांबी आहे. यस, येते लक्षात? आता शैवालांमध्ये काय आहेत? वर्णलवके आहेत. शैवालांमध्ये वर्णलवके आहेत. काही हरित लवके आहेत, काही हरित शैवाल आहेत. बरोबर आहे. ग्रीन ब्लू अल्गी आपण म्हणतो, ब्लू ग्रीन अल्गी वगैरे.
आता त्याचे प्रकार, त्याच्यामध्ये जे वर्णलौकिक प्रकाश संश्लेषी वर्णक जी आहेत त्याच्यावरून याचे काही प्रकार पडलेले आहेत. जे काही प्रकाश संश्लेषी वर्णक आहेत त्याच्यावरून याच्यात काही प्रकार पडले आहेत. किती प्रकार आहेत? 3 आहेत. हरित शैवाल, तपकिरी शैवाल आणि लाल शैवाल. किती प्रकार आहेत? 3. आता याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय, आयोग आता इथं विचारत की यांच्यामध्ये कोणती वर्णके आहेत. आधीपर्यंत आयोग इथं विचारत नव्हतं, शैवालांमध्ये विचारत होतं. शैवालांमध्ये विचारत होतं की चल आहे की अचल आहे वगैरे या पद्धतींमध्ये विचारायचं. आता आयोग इथं आत विचारत आहे या पार्टवरती 2023 पासून. ठीक आहे, 2023 पासून आयोग यातल्या कन्सेप्ट वरती क्वेश्चन विचारत आहे. ठीक आहे, त्यामुळे अभ्यास करताना नीट याचा अभ्यास करायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय आहे? हरित शैवाल. बघा हा, बघा हरित शैवालमध्ये कोणकोणते प्रकाश संश्लेषी वर्णक आहेत? क्लोरोफिल ए आणि बी. क्लोरोफिल ए आणि बी ही प्रकाश संश्लेषक वर्णक कोणात आहेत? ग्रीन अल्गी हरित शैवालामध्ये आहेत. ठीक आहे, यांची पेशीभित्तिका कशापासून बनलेली आहे? सेल्युलोज पासून बनलेली आहे. कशापासून बनलेली आहे? सेल्युलोज पासून. कशाची? हरित शैवालची जी आहे ती सेल्युलोज पासून बनलेली आहे पेशीभित्तिका. अन्न संचय जो आहे, अन्न साठवण्याचं स्वरूप जे आहे ते स्टार्चच्या स्वरूपात आहे. अन्न साठवलं जे जातं ते स्टार्चच्या स्वरूपात साठवलं जातं. आणि याची उदाहरणं काय आहेत? कारा, स्पायरोगायरा आणि व्हॉल्वॉक्स. कारा, स्पायरोगायरा आणि व्हॉल्वॉक्स ही याची उदाहरणं आहेत. एवढं जरी तुम्ही नीट केलं तरी तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत. ठीक आहे, आता याच्यावरती अजून एक लक्षात ठेवायचं, युलोथ्रिक्स एक नाव लक्षात ठेवायचं. काय नाव लक्षात ठेवायचं? युलोथ्रिक्स हे एक उदाहरण आहे याच. युलोथ्रिक्स आयोग विचारताना इथं विचारतो क्वेश्चन शेवटच्या 2 उदाहरणांवरती, त्यामुळे ते लक्षात ठेवायचं. हरित शैवालामध्ये काय आहे? पेशीभित्तिका सेल्युलोज पासून बनलेली आहे. अन्न संचय स्टार्चच्या स्वरूपात केला जातो. त्यामध्ये प्रकाश संश्लेषी वर्णक कोणते आहेत? क्लोरोफिल ए आणि बी आहेत. आणि त्याची उदाहरणं काय आहेत? कारा, स्पायरोगायरा, व्हॉल्वॉक्स आणि युलोथ्रिक्स अशी त्याची उदाहरणं आहेत. त्याच्यानंतर तपकिरी शैवाल, ब्राऊन अल्गी असं त्याला आपण म्हणतो. त्याच्यामध्ये काय आहे? क्लोरोफिल ए, क्लोरोफिल सी. आता तुम्ही जर नीट बघितलं तर तीनही याच्यात ह्याचे जे 3 टाईप आहेत या तीनही याच्यात क्लोरोफिल ए कंपल्सरी आहे. क्लोरोफिल ए कंपल्सरी आहे. फरक फक्त इतर वर्णकांमुळे आहे. इतर वर्णकांमुळे त्यातल्या रंगांमध्ये फरक आहे. हरित शैवालामध्ये ए आणि बी आहे. तपकिरी शैवालामध्ये ए, सी आणि फ्युकोझॅन्थिन एक प्रकार आहे. फ्युकोझॅन्थिन सी हे एक वर्णक आहे बरं का, फ्युकोझॅन्थिन. तपकिरी शैवालामध्ये काय आहे? क्लोरोफिल ए, क्लोरोफिल सी आणि फ्युकोझॅन्थिन ही वर्णके आहेत. ठीक आहे, तुम्हाला इथं कुठल्या तरी एका ठिकाणी एक PYQ आहे की कुठल्या तरी एका ह्याच्यात वर्णक कोणते आहेत ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन आहे बरं का. त्यामुळे ही वर्णक नीट लक्षात ठेवा, कुशात काय आहेत. इथल्या वर्णकांवरती तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. मग तपकिरी शैवालामध्ये काय आहे? क्लोरोफिल ए, सी आणि फ्युकोझॅन्थिन ही वर्णके आहेत. याची जी काही पेशीभित्तिका आहे ती बनलेली कशापासून असते? सेल्युलोज पासून बनलेली असते. आणि त्यामध्ये अल्गिन हे संयुग असते. सेल्युलोज पासून बनलेली असून त्या सेल्युलोज मध्ये अल्गिन हे संयुग असते. कशापासून? सेल्युलोज पासून. सेल्युलोज मध्ये कोणतं संयुग आहे? अल्गिन. अन्न संचय जो आहे तपकिरी शैवालामध्ये तो कशा पद्धतीने केला जातो? मॅनिटॉल आणि लॅमिनिरिन. मॅनिटॉल आणि लॅमिनिरिनच्या स्वरूपात अन्न संचय केला जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर याची उदाहरणं काय आहेत? सॅर्गसम, फ्युकस, लॅमिनेरिया. सॅर्गसम, फ्युकस आणि लॅमिनेरिया अशी त्याची उदाहरणं आहेत. आता बघा याच्यामध्ये एवढंच आहे, तुम्हाला ही उदाहरणं लक्षात ठेवायची आहेत व्यवस्थित. ठीक आहे, या उदाहरणांवरती तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे आणि या वर्णकांवरती. आता सुद्धा विचारताना तुम्हाला जर इथं क्वेश्चन विचारला, तुम्ही एक बघा 2025-2024
या पॉइंटवरती, शैवाल या पॉइंटवरती तुम्हाला प्रत्येक वर्षी क्वेश्चन आहे कुठल्या ना कुठल्या एक्झाम मध्ये, ग्रुप बी मध्ये तरी आहे किंवा ग्रुप सी मध्ये तरी आहे. त्यामुळं शैवाल हा जो पॉइंट आहे, शैवाल, मग तो मागचा पॉइंट असू दे, मेन पॉइंट, किंवा हे वर्गीकरण असू दे, हे थोडं नीट करा. खास करून क्लोरोफायसी वरती तुम्हाला जास्त क्वेश्चन विचारले. प्लस तुम्हाला गेल्या वर्षी जोड्या लावायला क्वेश्चन विचारलाय, ग्रीन अल्गी, ब्राऊन अल्गी आणि रेड अल्गीची उदाहरणं देऊन. ही जी उदाहरणं आहेत याच्यामध्ये जोड्या लावायला क्वेश्चन आहे. मी तुम्हाला काय काय सांगतो बघा. ही उदाहरणं जी आहेत त्याच्या जोड्या लावासाठी क्वेश्चन्स आहेत, प्लस ही जी वर्णक आहेत त्याच्यासाठी क्वेश्चन्स आहेत. म्हणजे शैवाल हा जो पार्ट आहे तुमचा वनस्पती वर्गीकरणामध्ये, शैवाल हा पार्ट जरा व्यवस्थित करा. दरवर्षी त्याच्यावरती सध्या 2-3 वर्षापासून क्वेश्चन कंपल्सरी पडतात. आधी क्लोरोफायसी वरती पडला होता. क्लोरोफायसी म्हणजे काय, क्लोरोफिल वर्णक आहे त्यामध्ये, त्याच्यावरून त्याच्यावरती क्वेश्चन पडला होता की काय आहे क्लोरोफायसी, रोडोफायसी वगैरे जे आहेत ते. याच्या कन्सेप्टवरती शैवाल, म्हणून शैवालावरती थोडस फोकस ठेवून अभ्यास करा. कारण तुम्हाला याच्या उदाहरणांच्या जोड्या लावासाठी पण क्वेश्चन विचारलेला होता. शैवालांच्या उदाहरणांवरती जोड्या लावा. तुम्हाला हे टाईप दिले होते, ग्रीन अल्गी, ब्राऊन अल्गी, रेड अल्गी आणि अजून एक दिला होता. आणि त्याच्यानंतर त्याची जी उदाहरणं आहेत त्या उदाहरणांना जोड्या लावासाठी तुम्हाला मॅच करायचं होतं. मग अशा पद्धतीचे क्वेश्चन आहेत. एक क्वेश्चन तुम्हाला या वर्णकांवरती विचारलेला आहे, एक क्वेश्चन या वर्णकांवरती विचारलेला आहे गेल्या वर्षी कुठेतरी, गेल्या किंवा त्याच्या आधीच्या वर्षी एका ठिकाणी. या 2 वर्षात, 2-3 वर्षात शैवाल हा टॉपिक तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. थोडं लक्षात ठेवा, शैवाल हा टॉपिक तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे शैवाल वरती थोडस फोकस कर. तुम्हाला जर मार्क्स पाहिजे असतील फिक्स क्वेश्चन याच्यावरती असतो शैवालवरती, त्यामुळे शैवाल हा पार्ट थोडासा फोकस देऊन करा. तिसरा टाइप आहे, आपल्याला काय बघायचंय, आपण 2 टाइप बघितले. तिसरा टाइप काय आहे, रेड अल्गी, लाल शैवाल. मग याच्यामध्ये काय आहे, क्लोरोफिल ए आहे, डी आहे आणि फायकोएरिथ्रिन आहे. काय आहे, फायकोएरिथ्रिन. तुम्हाला क्वेश्चन गेल्या वर्षी हा विचारला होता, फ्युकोझॅन्थिन हे वर्णक कोणत्या शैवालामध्ये आढळते, कोणत्या शैवालामध्ये आढळते. आता राहिले काय, फायकोएरिथ्रिन. मग फायकोएरिथ्रिन कुठं आहे, लाल शैवालामध्ये आहे. काय काय आढळतं लाल शैवालामध्ये, क्लोरोफिल ए, डी, फायकोएरिथ्रिन. क्लोरोफिल ए, क्लोरोफिल डी आणि फायकोएरिथ्रिन आढळत. पेशीभित्तिका सेल्युलोज आणि पेक्टिन पासून बनलेली असते. पेशीभित्तिका सेल्युलोज आणि पेक्टिन पासून बनलेली असते. इथं काय सांगितलं होतं मी, सेल्युलोज पासून पेशीभित्तिका बनलेली आहे आणि त्या सेल्युलोज मध्ये अल्गिन हे संयुग आहे असं मी तुम्हाला सांगितलं. बरोबर, या सेल्युलोज मध्ये अल्गिन हे संयुग आहे असं मी तुम्हाला सांगितलं. लाल शैवालामध्ये काय आहे, सेल्युलोज आणि पेक्टिन आहे. बरोबर, मग याची उदाहरणं काय आहेत, पॉलिसायफोनिया, ग्रॅसिलेरिया, कॉन्ड्रस क्रिस्पस ही जी आहेत, कॉन्ड्रस क्रिस्पस ही त्याची उदाहरणं आहेत. ठीक आहे. आता हे अगर्निया, अगार आहे, अगार. ठीक आहे, अगार जे संयुग आहे उती संवर्धन मध्ये, टिश्यू कन्झर्वेशन साठी ते उपयोगाला येतं. अगार हे संयुग ते कशापासून तयार केलं जातं, लाल शैवालापासून. मग इथे तुम्हाला क्वेश्चन काय तयार होईल, क्रिएट, अगार उती संवर्धनामध्ये उपयोगी असणारे अगार हे संयुग कोणत्या शैवालापासून तयार केले जाते. ठीक आहे, डायरेक्ट क्वेश्चन क्रिएट होऊ शकतो इथं. त्यामुळे लक्षात ठेवा, इथं काय आहे, अगार, अगार हे संयुग कुठं उपयोगाला येतं, उती संवर्धनामध्ये. उती संवर्धनामध्ये अगार हे संयुग उपयोगाला येतं आणि ते संयुग लाल शैवालापासून तयार केलं जातं. हे नीट लक्षात ठेवा. हा चार्ट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. हा चार्ट तुम्हाला इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टीने. ठीक आहे, कारण दरवर्षी शैवाल या पॉइंटवरती आयोग प्रश्न विचारत आहे, त्याप्रमाणे तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. बरोबर, त्याच्यानंतर लिचेन किंवा लायकेन आपण ज्याला म्हणतो, काय म्हणतो, लिचेन किंवा लायकेन आपण ज्याला म्हणतो त्याचा प्रकार, लिचेन किंवा लायकेन. इथं लिहू का, यस इथं लिहितो. लिचेन किंवा
लायकेन. ठीक आहे. आता यामध्ये काय आहे, दोन सजीवांचं सह अस्तित्व असते आणि यांची वाढ कशी असते, खूप संथ पद्धतीने यांची वाढ होते. वाढ कशी असते, अतिशय संथ पद्धतीने होते. वाढ कशी आहे, संथ आहे. याची वाढ संथ पद्धतीने होते आणि दोन सजीवांपासून याची निर्मिती होते. दोन सजीवांपासून किंवा दोन सजीवांच्या सह अस्तित्वामुळे यांची निर्मिती होते. दोन सजीव कुठले आहेत, एक आहे शैवाल आणि दुसरा आहे कवक. त्यामध्ये शैवाल जे आहे ते कसं आहे, स्वयंपोषी आहे आणि यामध्ये कवक जे आहे ते कसं आहे, परपोषी आहे. यांचं काय आहे, सहजीवी अस्तित्व आहे. लायचेनमध्ये त्यांचं तर यात काय आहे, ते सहजीवी अस्तित्व आहे. शैवाल काय आहे, फायकोबायंट आहे. फायकोबायंट आहे आणि कवक हे मायकोबायंट वर्गीकरणातलं आहे. शैवाल कसं आहे, फायकोबायंट आणि कवक जे आहे ते मायकोबायंट आहे. येते लक्षात. हे कशापासून आहे शैवाल, क्लोरोफायसी पासून बनलेलं आहे. इथलं जे शैवाल आहे ते काय आहे, क्लोरोफायसी किंवा सायनोबॅक्टेरिया. काय आहे, क्लोरोफायसी किंवा सायनोबॅक्टेरिया या समूहातून आहे. आणि तुम्हाला आयोगाने क्वेश्चन विचारताना कुठे विचारलेत, या क्लोरोफायसी वरती क्वेश्चन विचारलेले आहेत. सलग 2 वर्ष त्या क्लोरोफायसी वरती क्वेश्चन आहेत बरं का. एकदा राज्यसेवेला एक विचारलाय, कंबाईनला एक विचारलाय, कंबाईनला परत दुसऱ्यांदा परत एकदा विचार. त्यामुळं तुम्हाला जे सांगतोय मी, त्यामुळं कन्सेप्ट वरती काम करा का म्हणतोय, तर याच्यावरती म्हणतोय. आपण वाचतो फक्त पुस्तकात जेवढं दिसते तेवढंच, पण आपण या गोष्टींकडे लक्ष देत नाही की क्वेश्चन कसे क्रिएट होत आहेत. तुम्हाला क्लोरोफायसी हा पॉइंट कुठून विचारलेला आहे, इथून विचारलेला आहे. शैवाल जे आहे ते शैवाल काय आहे, लायकेन मध्ये असणारं ते आहे शैवाल. शैवाल कोणत्या समूहातलं असतं, एक क्लोरोफायसी किंवा सायनोबॅक्टेरिया समूहातील ते शैवाल आहे. येते लक्षात. यस. मग लिचेन हा शब्द जो आहे, हा जो लिचेन, पहिल्यांदा याला जे शब्द आहे याचा उल्लेख लिचेन असा कुणी केलेला आहे, याचा शब्द आहे थिओफ्रास्टसनी केलेला आहे. कुणी केलेला आहे, थिओफ्रास्टस या शास्त्रज्ञानं सर्वात प्रथम लिचेन हा शब्द वापरलेला आहे आणि तो तुमचा PYQ आहे. लिचेन कुणी म्हटलेला आहे, थिओफ्रास्टस या शास्त्रज्ञानं सर्वात पहिल्यांदा लिचेन या शब्द किंवा या संज्ञेचा उल्लेख केलेला आहे. थिओफ्रास्टस या शास्त्रज्ञाने लिचेन हा शब्द सर्वात पहिल्यांदा वापरलेला आहे. तो तुमचा काय आहे, PYQ आहे, एवढं लक्षात ठेवा. यस. मग याचे जे प्रकार आहेत, लिचेनचं जे बाह्य स्वरूप आहे त्याच्यावरून त्याचे 3 प्रकार आहेत. जे बाह्य स्वरूप आहे लिचेनचं, ज्या पद्धतीने ते आढळतं त्याच्यावरून त्याचे 3 प्रकार आहेत. एक आहे क्रस्टोज, दुसरा आहे फॉलिओज आणि तिसरा आहे फ्रुटिकोज. क्रस्टोज, फॉलिओज आणि फ्रुटिकोज असे 3 प्रकार आहेत. क्रस्टोज मध्ये काय आहे, हे खडकाळ प्रदेशावर म्हणजे खडकाळावरती किंवा खडकांवरती आढळणारं शैवाल आहे. खडकांवरती आढळणारं हे शैवाल आहे, एवढं लक्षात ठेवा. शैवाल कसं आहे, ते खडकांवरती आढळणारं शैवाल आहे. उदाहरण काय आहे, ग्राफिस लॅकॅनोरा. ग्राफिक्स लॅकॅनोरा ही त्याची उदाहरणं आहेत. हिमॅटोमा पण त्यात एक उदाहरण आहे. काय आहे, हिमॅटोमा. हिमॅटोमा हे एक उदाहरण यात आहे. क्रस्टोज काय आहेत, क्रस्टोज म्हणजे क्रस्ट, लक्षात ठेवा. क्रस्ट म्हणजे काय आहे, क्रस्ट जे आहे, कवच जे आहे त्याच्यावरती, म्हणजेच खडकांवरती आढळणारा आहे. पातळ आणि चपट आहे. आकाराला कसं आहे, पातळ आहे आणि चपट आहे शैवाल ते. उदाहरण काय आहेत, ग्राफिक्स, लॅकॅनोरा आणि हिमॅटोमा. त्याच्यानंतर फॉलिओज जे आहे ते कसं आहे, त्याला पानं असतात, पर्णयुक्त ते आहे, पानांसारखं आहे, पातळ आहे, त्याची रचना तशी आहे. आणि त्याला काय असतात, रायझाईन्स जे असतात, मुळांसारखे त्याला हे असतात, त्याला काय मुळांसारखे अवयव असतात, त्याला आपण काय म्हणतो, रायझाईन्स असं म्हणतो. फॉलिओजला रायझाईन्स
हे मुळासारखे केस मुलाभ असतात, ऍक्च्युली मुळं नसतात पण केस, छोटे छोटे जे केस असतात बघा, तुम्ही जर मोठी मुळ असतील तर त्याला साईडनं छोटे छोटे केस आल्यासारखे हे असतात, त्याला काय म्हणतात? मुलाभ म्हणतात. काय म्हणतात? मुलाभ. मुलाभ केसांसारखे असतात त्याला म्हणतो आपण मुलाभ, आणि त्यांनाच काय म्हणतात? रायझाइन्स असं म्हणतात. उदाहरण काय आहे? पार्मेलिया पेल्टिगेरा. उदाहरण काय आहेत? पार्मेलिया पेल्टिगेरा, कोलेमा. काय नाव आहेत? उदाहरण कोलेमा. आतापर्यंत आयोगाने इथं विचारलेलं नाही आहे, वरती विचारून झालेलं आहे, इथं आयोगाने अजून विचारलेलं नाही. जर भविष्यात कधी विचारलं आयोगाने तर लक्षात असू दे की इथं क्वेश्चन क्रिएट होऊ शकतो. फ्रुटिकोज हा तिसरा प्रकार आहे, फ्रुटिकोज लिचेन. याला काय म्हणतात? झुडपासारखं असल्यामुळे याला झुडूप प्रकारचं लिचेन असं म्हणतात. काय म्हणतात? झुडूप प्रकारचं लिचेन असं म्हणतात. आकार कसा असतो त्याचा? दंडाकृती असतो आणि यांना फांद्या असतात. फांद्या असतात त्यांना काय म्हणतात आपण? त्यांना फांद्यासारखं असतात, त्या फांद्या युक्त असल्यासारखे वाटतात. उदाहरण काय आहे? उसनिया. उसनिया हे शैवाल आहे. प्लस लिटमस पेपर बनवण्यासाठी जे शैवाल वापरतात त्याचं नाव आहे रोसेला टिक्टोरिया. काय नाव आहे? रोसेला टिक्टोरिया. हे शैवाल लिटमस पेपर तयार करण्यासाठी वापरतात. हा तुमचा PYQ आहे, लक्षात ठेवा. लिटमस पेपर तयार करण्यासाठी कोणते शैवाल किंवा कोणती वनस्पती वापरतात असं आहे. तर शैवाल लिटमस पेपर निर्मितीमध्ये कोणतं शैवाल वापरलं जातं? रोसेला टिक्टोरिया हे शैवाल वापरलं जातं. येतं लक्षात? यस. मग याचा उपयोग जो आहे ते काय आहे? वायू प्रदूषणाचं उत्तम दर्शक आहे. जिथं प्रदूषण जास्त आहे तिथं यांची वाढ होते. वायू प्रदूषणाचं उत्तम दर्शक आहे. येतं लक्षात? आणि SO2चं प्रदूषण, सल्फर डायऑक्साईडचं जर प्रदूषण वाढलं, काय आहे? SO2 सल्फर डायऑक्साईडचं प्रदूषण वाढलं तर त्यामुळे शहरांच्या जवळ यांची वाढ होत नाही. शहरांजवळ यांची वाढ होत नाही, हेही तेवढंच लक्षात ठेवा. ठीक आहे. स्वीडन आणि रशिया, आता याच्यामध्ये उपयोग असतील, थांबा एकच मिनिट, उपयोग आहेत का बघत. लायसनचे उपयोग जे आहेत ते यस आहेत. हा, याचे उपयोग महत्वाचे आहेत. आपल्याला उपयोग करण्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन कंपल्सरी विचारते. ठीक आहे. आता बघा, लिचेन कुठं कुठं वापरलं जातं, कोणकोणत्या ह्याच्यात वापरलं जातं, त्यानुसार त्याची उदाहरणं आहेत. ठीक आहे. अन्न म्हणून जे आहेत याच्यात कर्बोदके जास्त असतात त्या कार्बोहायड्रेट्समुळं, त्यामुळं ते अन्न म्हणून त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. कर्बोदके म्हणून शैवालाचा वापर केला जातो. का तर त्याच्यात लिचेनिन नावाचा घटक असतो. कोणता घटक असतो याच्यात? कर्बोदकायुक्त मध्ये लिचेनिन नावाचा घटक असतो. ठीक आहे, इथं लिहितो. लिचेनिन नावाचा कर्बोदके युक्त घटक असतो. लिचेनिन घटक लिचेन मध्ये असतो, त्यामुळे त्याचा वापर अन्न म्हणून केला जातो. यस. बघा मग दुसरं काय आहे? लेकानेरा. लेकानेरा इस्क्युलेंटा. लेकानेरा इस्क्युलेंटा याचा वापर कुठे केला जातो? इस्रायलमध्ये चॉकलेट किंवा तुमच्या करी पावडर ज्या असतात त्या तयार करण्यासाठी पार्मेलिया या शैवाल वापरतात आणि त्यांना काय म्हणतात? इस्रायलमध्ये लिकानोरा इस्क्युलेंटा म्हणतात. लिकानेरा इस्क्युलेंटा इस्रायलमध्ये म्हणतात. आणि युम्बिलिकॅरिया काय म्हणतात? जपानमध्ये त्याला युम्बिलिकॅरिया. युम्बिलिकॅरिया इस्क्युलेंटा असं म्हणतात. हे कुठं म्हणतात? जपानमध्ये. हे कुठं म्हणतात? इस्रायलमध्ये. हे कुठं म्हणतात? इस्रायलमध्ये. ठीक आहे, लक्षात राहतो. लेकानोरा इस्क्युलेंटा इस्रायलमध्ये म्हणतात आणि युम्बिलिकॅरिया इस्क्युलेंटा जपानमध्ये त्यांना म्हटलं जातं. त्याच्यापासून काय करतात? याच्यापासून काय पार्मेलिया लिचेनचं जे आहे खाद्यपदार्थात उपयोग केला जातो. करी पावडर किंवा चॉकलेट किंवा पेस्ट्रीज तयार करताना यांचा वापर केला जातो. ठीक आहे.
रेनडियर प्राणी जे आहेत, रेनडियर किंवा गुरांसाठी अतिशय उपयुक्त चारा म्हणून यांचा, खाद्य म्हणून यांचा उपयोग होतो. खास करून कोणत्या, क्लॅडोनिया या शैवालाचा उपयोग प्राण्यांसाठी उपयुक्त खाद्य म्हणून केला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर औषधांमध्ये, औषध म्हणून याचा उपयोग उस्निया किंवा क्लॅडोनिया याचं जे आहे अँटीबायोटिक्स मध्ये युस्निक ऍसिड बनवण्यासाठी, अँटीबायोटिक मध्ये युस्निक ऍसिड जे मिसळायचं आहे ते बनवण्यासाठी युस्निया किंवा क्लायडोनिया या लिचेनचा उपयोग होतो. याचं लक्षात. मग हे अँटीबायोटिक वापरतात कुठं, हे अँटीबायोटिक आपण ग्राम पॉझिटिव्ह जीवाणू वापरले, बघितलं बरोबर, ते त्यांच्या विरोधात, कोणाच्या विरोधात, ग्रॅम पॉझिटिव्ह जे जीवाणू आहेत, ग्रॅम पॉझिटिव्ह जीवाणूंसाठी त्यांच्या विरोधात हे अँटीबायोटिक म्हणून काम करतात. ग्रॅम पॉझिटिव्ह जीवाणूंच्या स्वरूपात युस्निक ऍसिड हे काम करतं अँटीबायोटिक म्हणून. त्या विरोधात कोणापासून, उस्निया किंवा क्लॅडोनिया. मग टीबी साठी, टीबी मध्ये उपचारासाठी लोबेरिया हे लिचेन वापरलं जातं. टीबीची जी औषधं आहेत ती तयार करण्यासाठी लोबेरिया हे लिचेन वापरलेलं आहे. ज्या पाण्याची भीती ज्याला वाटते, हायड्रोफोबिया आपण त्याला म्हणतो, ज्याला पाण्याची भीती वाटते त्याला आपण काय म्हणतो, हायड्रोफोबिया असं म्हणतो. त्याच्यावरती उपचार करण्यासाठी पेल्टीगेरा हे लिचेन वापरलेलं आहे. पेल्टीगेरा हे लिचेन म्हणजे हायड्रोफोबियाचं औषध तयार करण्यासाठी पेल्टीगेरा या लिचेन पासून त्याचा उपचार करतो. पार्मेलिया हे जे काही लिचेन आहे, पार्मेलिया एपिलेप्सीचा उपचार करण्यासाठीची जी औषधं आहेत ती तयार करण्यासाठी पार्मेलिया या लिचेनचा उपयोग केला जातो. तुम्ही त्याला लिचेन म्हणा, लायकेन म्हणा, तुमच्या सोयीनी काहीही म्हणा, पण तुम्हाला जे लक्षात राहते ते म्हणा. ठीक आहे. लक्षात जे राहील ते लक्षात ठेवा. याच्यावरती तुम्हाला जोड्या लावायला क्वेश्चन कदाचित विचारू शकतील. ठीक आहे. यस. त्याच्यानंतर औद्योगिक मध्ये, ठीक आहे, लिटमस पेपर तयार करण्यासाठी कोणते लिचेन वापरतात, रोसेला आणि लॅस्लिया हे जे लिचेन आहेत त्यांचा वापर होतो. रोसेला आणि लॅस्लिया या लिचेनचा उपयोग लिटमस कागद तयार करण्यासाठी केलेला आहे. ठीक आहे. अल्कोहोल निर्मितीमध्ये स्वीडनमध्ये अल्कोहोल निर्मितीसाठी लिचेन वापरलेलं आहे. स्वीडन आणि रशियामध्ये अल्कोहोल निर्मिती किंवा आपण टॅनिंग किंवा डाईंग म्हणजे शाई बदलणे किंवा रंग बदलणे जे आहेत, कपड्याचे रंग बदल, ते डाय करण्यासाठी, डाय तयार करण्यासाठी म्हणून लिचेन वापरलेलं आहे. लिचेनची पावडर मिक्स केली जाते तो रंग तयार होण्यासाठी, आणि तो त्यावेळी ज्यावेळी आपण कपडे डाय करतो किंवा समजा डायचे कलर जे आहेत त्यामध्ये आपण काय वापरतो, लिचेन वापरतो. कोणतं, हे लिचेनचा उपयोग टॅनिंग आणि डाईंग साठी होतं. अल्कोहोल निर्मिती कुठे केली जाते लिचेन पासून, स्वीडन आणि रशिया या देशांमध्ये अल्कोहोल निर्मितीसाठी लिचेन वापरलं जातं. सुगंधी ऑइल आपल्या साबणांमध्ये, साबणांना किंवा आपल्या कॉस्मेटिक्सला जो वास येतो, सुगंधित वास जो असतो, अरोमा आपण ज्याला म्हणतो, जो सुगंधित वास असतो, तो सुगंधित वास कोणत्या लायकेनमुळे मिळतो, इव्हर्निया किंवा रॅमॅलिना यांपासून सुगंधित तेल तयार केलं जातं. आणि ते तेल, सुगंधित तेल किंवा सुगंधित ऑइल जे आहे ते साबण किंवा त्या कॉस्मेटिक्स मध्ये मिक्स केलं जातं, जेणेकरून त्याला तो सुगंधित वास येतो. कशामुळे येतो, इव्हर्निया आणि रॅमॅलिना या लिचेनमुळे. ठीक आहे. मग पर्यावरणामध्ये काय आहे, खडकांवर आढळणाऱ्या सर्वात प्रथम वनस्पती आहेत. खडकांवर वाढणाऱ्या सर्वात प्रथम वनस्पती आहेत. म्हणजे हे लिचेन हे सगळ्यात पहिलं उदाहरण आहे की वनस्पती खडकांवर वाढतात. हे लक्षात ठेवायचं. खडकांवर वाढणाऱ्या वनस्पती म्हणून कोणते उदाहरण ओळखले जाते, तर लिचेन हे खडकांवर वाढणारे पहिलं उदाहरण आहे. मग काय करतं ते खडकांवरती वाढून, कार्बोनिक किंवा ऑक्झॅलिक ऍसिड तयार करतं. कार्बोनिक किंवा ऑक्झॅलिक ऍसिड तयार करून खडकांची झीज करतात, आणि ती खडकांची झीज होऊन त्याच्यापासून काय होते, मृदा निर्मिती होते. म्हणजे मृदा निर्मितीसाठी महत्वाचा घटक म्हणून लिचेन सुद्धा काम करतात. का तर खडकांवरती वाढतात. खडकांवरती वाढल्यानंतर कार्बोनिक ऍसिड आणि ऑक्झॅलिक ऍसिड तयार करण्याचं काम हे लिचेन करतात, आणि खडकांची झीज झाल्यामुळे मृदा निर्मिती होते. हे आहेत लिचेनचे उपयोग. हे आहेत लिचेनचे
उपयोग. आतापर्यंत याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारलेला नाही आहे. ठीक आहे, याच्या आधीच्या स्लाइडवरती विचारलंय. फक्त तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील की कशा पद्धतीने तुम्हाला पुढे जायचं आहे. येस, नेक्स्ट. आता काय बघायचं आहे? ब्रायोफायटा. पहिलं काय झालं? थॅलोफायटा झालं, बरोबर ना? आता बघायचं आहे ब्रायोफायटा. येस, थॅलोफायटा झालेला आहे. आता बघायचं आहे ब्रायोफायटा. यांना काय म्हणतात? वनस्पती सृष्टीतील उभयचर वनस्पती असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? वनस्पती सृष्टीतील उभयचर असं म्हटलं जातं. कुणाला म्हटलं जातं? ब्रायोफायटा वनस्पतींना उभयचर, वनस्पती सृष्टीचे उभयचर असं म्हटलं जातं. यांच्यामध्ये संवहनी संस्था नसते. इथं आहे का? आहे. हा, यांच्यामध्ये संवहनी संस्था नसते. डायरेक्ट यातलं क्षार पाणी जे काय आहे त्यांचं वहन डायरेक्ट वनस्पतींमध्ये होतं. यांच्यामध्ये संवहनी संस्था नसते. कुणांमध्ये? ब्रायोफायटामध्ये. ठीक आहे. हे कसे आहेत? ओलसर जमिनीत वाढतात, पण पाण्यामध्ये त्यांना प्रजननासाठी पाण्याची भरपूर आवश्यकता असते. म्हणजे प्रजनन त्यांचं कुठं घडून येतं? पानांमध्ये. त्यांची रचना कशी आहे? त्यांना मुळे, खोड, पाने नसतात, खरे नसतात. त्यांना मुळांसारखे दिसणारे काय असतात? मुलॉब, ज्याला आपण रायझॉइड्स असं म्हणतो. काय म्हणतो? रायझॉइड्स असं म्हणतो. आणि तेच मुलाब या वनस्पतींसाठी क्षार आणि पाणी शोषण्याचं काम करतात. तेच मुलाब या वनस्पतींसाठी क्षार आणि पाणी शोषण्याचं काम करतात. येतं लक्षात? यस. मग प्रजनन जे आहे यांच्यामध्ये प्रजनन जे आहे ते शाकीय पद्धतीनं किंवा बीजाणू निर्मिती होऊन सुद्धा होते. मग ज्यामध्ये गॅमेटोफाइट असतात आणि दुसरा आहे स्पोरोफाइट. गॅमेटोफाइट हे डॉमिनेटिंग कॅरेक्टर इथं प्ले करतात. म्हणजेच गॅमेटोफाइट जे आहेत ते डॉमिनेटिंग आहेत. ते का तर यांच्यापासून स्पोरोफाइटला अन्न मिळतं किंवा अन्न जे अंश आहे किंवा ऊर्जा जी पाहिजे स्पोरोफाइटला ती कुणाकडून मिळते? गॅमेटोफाइट कडून मिळते. गॅमेटोफाइट कडून मिळते. त्यामुळे गॅमेटोफाइट इथे डॉमिनेटिंग आहेत. डॉमिनेटिंग आहेत. यामध्ये जे नर अवयव आहेत प्रजननासाठी उपयोगात असणारे नर अवयव जे आहेत त्याला काय म्हणतात? अँथेरेडियम म्हणतात. अँथेरेडियम. ठीक आहे. आणि मादी अवयव जे आहेत त्याला म्हणतात आर्किगोनियम असं म्हणतात. अँथेरेडियम आणि आर्किगोनियम असं त्याला म्हटलेलं आहे. मग अँथेरेडियम पासून काय तयार होतं? स्पर्मेटोझोआ तयार होतं आणि आर्किगोनियम पासून अंडपेशी तयार होतात. ठीक आहे. अंडपेशी तयार होतात. हे काय आहेत? आपले वनस्पती सृष्टीचे सर्वात पहिले उभयचर आहेत. ठीक आहे. मग या पहिल्या उभयचरांमध्ये सुद्धा सर्वात पहिलं उभयचर वनस्पती कोणती? या वनस्पती सृष्टीतील उभयचर ब्रायोफायटामध्ये जे उभयचर आपण त्यांना म्हणतो त्यांमध्ये सर्वात पहिली वनस्पती कोणाला ओळखलं जातं? तर मॉस ही जी वनस्पती आहे, मॉस ही जी वनस्पती आहे यातला जो प्रकार आहे ब्रायोफायटाचा त्याला या ब्रायोफायटामधील किंवा भूचर वनस्पतीतील पहिला प्रकार असं याला म्हणलं जातं. भूचर वनस्पतीतील पहिला प्रकार. भूचर वनस्पतीतील पहिला प्रकार कोण आहे? मॉस आहे. याला तुम्ही स्टार करा, काय करा, कसंही लक्षात ठेवा, पण ठेवा. अशा गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. वनस्पती सृष्टीतील भूचर म्हणलं जातं ब्रायोफायटाला. पण या भूचर मध्ये पहिला प्रकार जो आहे भूचर वनस्पतीमध्ये तो कोणता आहे? मॉस आहे. एवढं लक्षात या. मग त्याच्यानंतर ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहेत बघा, इथं रायझॉइड्स दाखवलेत बघा. मुलाब जे आहेत वनस्पतींना जे मुलाब आहेत ते कशा पद्धतीने असतात? अशा पद्धतीने असतात. मग त्यांचं उपयोग जे आहे या वनस्पतींचा जो उपयोग आहे त्यानुसार त्यांचं वर्गीकरण 3 प्रकारात करण्यात आलं आहे. कोणतं आहे? हिपॅडिकॉप्सिडा. काय आहेत? हिपॅटिकॉप्सिडा. ह्या ब्रायोफायटा मधल्या साध्या वनस्पती आहेत. काय आहेत? साध्या वनस्पती म्हणून ओळखलं जातं यांना. उदाहरण काय आहे त्याचं? रिक्सिया आहे, मर्केन्शिया. रिक्सिया आणि मर्केन्शिया ही त्याची उदाहरणं आहेत. यस. त्याच्यानंतर बायोप्सिडा जे आहेत हे मातीची धूप रोखण्यासाठी म्हणून ओळखले जाणारे ब्रायोफायटा वनस्पती आहे. काय आहेत? मातीची धूप रोखण्यासाठी. आता इथं तुम्हाला विचारले जाईल
ब्रायोफायटा वनस्पतींमधील कोणत्या प्रकारच्या वनस्पती मातीची धूप रोखण्यासाठी उपयोगी ठरतात किंवा मातीची धूप रोखतात? हा तुम्हाला अशा पद्धतीने क्वेश्चन येईल. तर काय आहे? ब्रायोस्पिडा आहे. ही 3 नावं दिली जातील, अजून एक कुठलं तरी दिलं जाईल. तर यामध्ये लक्षात ठेवायचं ब्रायोस्पिडा, मॉसेस ज्याला आपण म्हणतो, याचं नाव काय आहे? हिपॅटिक ऑप्सिडाचं नाव काय आहे? लिव्हरवर्ट्स असं आहे. ब्रायोस्पिडा म्हणजे काय आहे? मॉसेस जे आहे ते आहे. मातीची धूप रोखण्याचं सर्वात महत्वाचं काम यांच्याद्वारे होते. मग याची उदाहरणं काय आहेत? फ्युनारिया स्फॅग्नम जे आहे ते. स्फॅग्नमचा उपयोग कशाला करतो? जर वनस्पती आपण कापली तर त्याला आपल्याला ओलसरपणा जाणवतो. तुम्ही कुठलीही फांदी अशी तोडताना, ज्यावेळी छोटीशी फांदी तोडत असा कोवळी, त्याला तोडल्यानंतर त्याला जो ओलसरपणा राहतो, तो ओलसरपणा टिकवायचं काम कोण करतं? हे स्फॅग्नम करतं. काय करतं? हे जे स्फॅग्नम ब्रायोफायटा वनस्पती आहे, ही काय करते? वनस्पतीचा ओलसरपणा टिकवून ठेवण्याचं काम करते आणि उत्तम इंधन म्हणून सुद्धा हे उपयोगाला येतं. येतं लक्षात? त्याच्यानंतर अँथोसिरोटोस्पिडा आहे. काय आहेत? अँथोसिरोटोस्पिडा आहेत, ज्याला आपण हॉर्नवर्ड्स असं म्हणतो. काय म्हणतो? हॉर्नवर्ड्स. ठीक आहे. यामध्ये नॉस्टॅक जीवाणू आढळतात. कुठले आढळतात? नॉस्टॉक जीवाणूंमुळे त्याला निळसर हिरवा रंग असतो. नॉस्टॉक जीवाणू जे आहेत त्यांच्यामुळे त्याला निळसर हिरवा रंग आहे. उदाहरण काय आहे? अँथोसिरॉस असं त्याचं नाव आहे. अँथोसिरो पासून लक्षात ठेवायचं, अँथोसिरॉस. हॉर्नवर्ड्सचं उदाहरण आहे अँथोसिरॉस, नाव लक्षात ठेवायचं. मेगासिरॉस पण एक नाव आहे, मेगासिरॉस. हे पण एक नाव आहे, मेगासिरॉस. याच्यामध्ये तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आयोगाने जास्त फोकस करताना कुठं केलेला आहे? शैवाल किंवा पहिल्यांदा थॅलोफायटा जे आहेत त्याच्यावरती जास्त आयोगाचा फोकस आहे आतापर्यंत. तर ठीक आहे. त्यामुळं अभ्यास करताना त्या पद्धतीनं फोकस ठेवून करा. यातले तुम्हाला एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहेत. मी तुम्हाला सांगतो त्या पद्धतीनं एक्झाम्पल लक्षात ठेवा, तुम्हाला मार्क्स मिळत जाते. आजचं लेक्चर काय आपलं जास्त मोठं नसणार आहे, त्यामुळे लवकर संपेल. ठीक आहे. आता टेरिडोफायटा ज्या वनस्पती आहेत, टेरिडोफायटा तिसरा प्रकार आहे ना, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा आहे असं आपण त्याला म्हटलं होतं. तर टेरिडोफायटा काय आहेत? या पहिल्या संवहनी वनस्पती आहेत. काय आहेत? पहिल्या संवहनी वनस्पती. पृथ्वीवरील पहिल्या संवहनी वनस्पती म्हणजे याच्यामध्ये जलवाहिनी आणि रसवाहिनी या दोनही उपलब्ध असतात. काय असतात? दोनही उपलब्ध असतात. पहिल्या संवहनी असतात, त्यामुळे त्यांमध्ये पृथ्वीवरील पहिल्या संवहनी वनस्पती हे लक्षात ठेवा. काही करून अशी जी उदाहरणं आहेत ती नक्की लक्षात ठेवा बरं का. आता या संवहनी वनस्पती आहेत म्हणजे काय आहे? यांना मूळ, खोड, पान हे अवयव आहेत. खरी मूळ, खोड, पाने असतात. बरोबर आहे. फुलं आणि फळं याला येत नाहीत. या वनस्पतींना, टेरिडोफायटांना फुले आणि फळे येत नाहीत. ही लक्षात ठेवा. याच्यामध्ये स्पोरोफायटिक प्रजननामधली स्पोरोफायटिक अवस्था जी आहे ती डॉमिनेटिंग असते. बरोबर आहे. स्पोरोफाइट पासून गॅमेटोफाइट तयार होतात. मगाशी जसं होतं तसंच मादी अवयव जो आहे तो आहे स्पोरोफायटिक आणि ती अवस्था जी आहे स्पोरोफायटिक ती यांमध्ये डॉमिनेटिंग असते. मग गॅमेटोफाइट हा काय आहे? गॅमेटोफाइट जो आहे तो स्पोरोफायटिक वरती अवलंबून असतो. स्पोरोफायटिक वरती अवलंबून असतो. यालाच आपण काय म्हणतो? अल्टरेशन ऑफ जनरेशन असं म्हणतात. यालाच काय म्हणतात? अल्टरेशन ऑफ जनरेशन. ही डोमिनेटिंग का असते? का तर गॅमेटोफायटिक वरती अवलंबून असते. बरोबर आहे. गॅमेटोफायटिक याच्यावर अवलंबून असते. कशावरती? या स्पोरोफायटिक अवस्थेवरती अवलंबून असते आणि यालाच काय म्हणतात? अल्टरेशन ऑफ जनरेशन. याच प्रोसेसला पूर्ण काय म्हणतात? याला अल्टरेशन ऑफ जनरेशन असं म्हटले जाते.
अल्टरेशन ऑफ जनरेशन असं याला म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता प्रजनन कसं होतं? बीजाणूद्वारे होतं. बरोबर आहे. बीजाणूद्वारे होतं. जर द्विजाती असेल, वेगवेगळ्या पद्धतीचे असतील तर त्याला सिलॅजिनेला हे उदाहरण आहे, आणि सजातीय असतील तर त्याला लायकोपोडियम हे उदाहरण आहे. काय आहे? लायकोपोडियम हे त्याचं उदाहरण आहे. येतं लक्षात? यस. मग यांचे 3 मुख्य समूह आहेत. कुठलं? क्लब मॉस, हॉर्स आणि फर्न. काय? क्लब मॉस, हॉर्न इथं आहे का बघूयात आपण. नाही या. याचे 3 मुख्य समूह कुठले आहेत? 3 समूह. एक आहे क्लब मॉस. क्लब मॉस एक आहे. दुसरा आहे हॉर्न. दुसरा काय आहे? हॉर्स टेल आहे. आणि तिसरं फर्न आहे. हॉर्स टेल आणि तिसरं आहे फर्न. असे 3 समूह याच्यात त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. 3 समूहामध्ये एजेला पिन्नेटा. एजेला पिन्नेटा हे जे फर्न आहे, एजेला पिन्नेटा, त्याचा जैविक खत म्हणून वापर मोठ्या प्रमाणात होतो. एजेला जिन्नेटा फर्न जे आहे, एजेला जिन्नेटा इथं नसेल, आहे का? आहे बघा इथं अझोला दिलंय, पण इथं वेगळं आहे, ते वेगळं आहे. ठीक आहे. एजेला जिन्नेटा हे जे फर्न आहे त्याचा उपयोग काय आहे? जैविक खत म्हणून उपयोग आहे. जैविक खत म्हणून त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो. येतं लक्षात? यस. मग टेरिडोफायटाचं वर्गीकरण जे आहे ते 4 प्रकारात केलेलं आहे. इथं आहे बघा क्लब मॉस वगैरे. ठीक आहे. क्लब मॉस, हॉर्सटेल आणि फर्न अशा पद्धतीनं त्याचे 3 समूह आहेत. पण वर्गीकरण करताना किती करायचं आहे? 4 गटात केलं आहे. पहिला आहे सिलोपसिडा. सिलोपसिडा पहिलं वर्गीकरण काय आहे? सिलोपसिडा. या सर्वात प्राचीन वनस्पती आहेत. सर्वात प्राचीन वनस्पती म्हणून यांची ओळख आहे. सिलोपसिडाची ओळख काय आहे? सर्वात प्राचीन वनस्पती म्हणून आहे. उदाहरण काय आहे? रिनिया हे त्याचं उदाहरण आहे. रिनिया, सिलोटम अजून एक नाव आहे रिनिया, त्याच्यानंतर आहे सिलोटम हे एक उदाहरण आहे. ठीक आहे. दुसरं लायकॉप्सपिडा आहे, ज्याला क्लब मॉस असं आपण म्हणतो. लायकॉप्सपिडा जे आहे त्याला आपण क्लब मॉस म्हणतो, आणि उदाहरण त्याचे आहेत लायकोपोडियम आणि सिलॅजिनेला. त्याचं नाव काय आहे? सिलॅजिनेला अशी त्याची उदाहरणं आहेत. तिसरं आहे स्पेनोप्सपिडा, ज्याला हॉर्स टेल असं आपण म्हणतो. आढळतं कुठं? खोडात आढळतं. वनस्पतींच्या खोडामध्ये त्याचा मुख्य आढळतो. ठीक आहे. आणि यांच्या खोडांमध्ये काय आहे? या वनस्पती ज्या आहेत त्यांच्या खोडांमध्ये वाळू किंवा सिलिकाचे स्फटिक छोट्या छोट्या स्वरूपात आढळतात. या हॉर्सटेल मध्ये छोट्या छोट्या स्वरूपात वाळू आणि सिलिकांचे कण आढळतात त्यांच्या खोडांमध्ये. ठीक आहे. यस. मग उदाहरण काय आहे याचं? इक्वेसेटम आहे. डाययुरेटिक औषध निर्मितीमध्ये याचा उपयोग होतो. डाययुरेटिक औषध निर्मितीमध्ये हॉर्सटेलच्या इक्वेसिटम याचा वापर होतो, आणि याचं उदाहरण काय आहे? इक्वेसिटम. आयोग तुम्हाला इथं विचारणार नाही, तुम्हाला इथपर्यंत विचारेल. इथपर्यंत अजून आयोग घुसलेलं नाही, त्यामुळे लक्षात ठेवा. टेरोप्सपिडा जी आहे त्याची पानं कशी आहेत? मोठी आहेत. उदाहरण काय आहे? नेचे, फर्न, अझोला जैविक खत म्हणून त्याचा सगळ्यात मोठा वापर भात शेतीमध्ये केला जातो. येस. नेक्स्ट मग आहे थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटाचं वर्गीकरण. हे तुम्हाला काय आहे? रिव्हिजन स्लाइड. बरोबर आहे का? एक स्लाइड आपण कायसाठी देतो? रिव्हिजन साठी तुम्हाला एक स्लाइड देतो. त्यातलं हे आहे रिव्हिजन स्लाइड. लक्षात ठेवा, ही आहे तुमची रिव्हिजन स्लाइड. एका स्लाइड मध्ये तुम्हाला तुमच्या त्या गोष्टी करता येतात. थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटाच्या. संवहनी संस्था फक्त एका प्रकारच्या वनस्पतींमध्ये असते. कुठं? टेरिडोफायटामध्ये. थॅलोफायटा आणि ब्रायोफायटामध्ये ती नसते, त्यामुळे लक्षात ठेवायला सोपं आहे. टेरिडोफायटा काय आहे? संवहनी संस्था त्यांच्यामध्ये असते. थॅलोफायटा आणि ब्रायोफायटामध्ये नसते. हा पण तुमचा PYQ आहे. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वनस्पतींमध्ये संवहनी संस्था आढळते? संवहनी संस्था आढळते. कुठे आढळते? टेरिडोफायटामध्ये. या प्रथम संवहनी वनस्पती आहेत, हे नीट लक्षात ठेवा. इथं क्वेश्चन क्रिएट होऊ शकेल.
या प्रथम संवहनी संस्था आहेत. ठीक आहे. अवयव मूळ, खोड, पाने असतात का? या दोन्हीही ठिकाणी नसतात, या ठिकाणी असतात. का तर इथं संवहनी संस्था आहे इथं, त्यामुळं मूळ, खोड, पाने या खऱ्या स्वरूपात असतात, इथं नसतात. मुलाभ कुठं असतात? ब्रायोफायटांसाठी, ज्यांना आपण रायझॉइड्स असं म्हणतो. काय म्हणतो? रायझॉइड्स असं म्हणतो. रायझॉइड्स असं म्हणतो या मुलाभांना. बरोबर आहे. या मुलाभांना आपण रायझॉइड असं म्हणतो. अधिवास कुठं आहे? थॅलोफायटा पाण्यात आढळतात. हे कुठं आढळतात? उभयचर प्राणी आहेत. बरोबर. या ब्रायोफायटा या उभयचर वनस्पती आहेत. कुठं आढळतात? ओलसर जमिनीत आढळतात. बरोबर. आणि हे कुठं आढळतात? जमीन, पाणी, इतर ठिकाणी, ती सर्व ठिकाणी त्यांचा आढळ आहे. प्रजनन अवस्था काय आहे? गॅमेटोफाइट मध्ये साध्या पद्धतीने त्यांचं प्रजनन होतं. ब्रायोफायटामध्ये गॅमेटोफाइट डोमिनेटिंग आहे आणि तिकडे स्पोरोफाइट डोमिनेटिंग आहे. टेरिडोफायटामध्ये स्पोरोफाइट डोमिनेटिंग आहे. ब्रायोफायटामध्ये गॅमेटोफाइट हे जे आहे ते डोमिनेटिंग आहे. एवढं लक्षात ठेवा. उदाहरणं काय आहेत? इथं थॅलोफायटामध्ये स्पायरोगायरा, कारा, शैवाल, ही उदाहरणं नीट लक्षात ठेवा. ब्रायोफायटामध्ये रिक्सिया, फ्युनारिया आणि मॉस. इथं काय आहे? फन, अझोला, इक्विसेट. अझोला आहे आणि इक्विसेटम आहे. ही उदाहरणं नीट लक्षात ठेवा. एवढा चार्ट जरी तुम्ही लक्षात ठेवला तरी तुम्हाला इथले मार्क्स तुमच्या हातात आहेत, एवढं लक्षात ठेवा. फक्त चार्ट व्यवस्थित करा. एवढा चार्ट जरी तुम्ही व्यवस्थित केलात तरीही तुम्हाला तुमच्या हातात मार्क्स मिळतील. ठीक आहे. त्या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित इथं लक्ष देऊन काम करा. येस, कळतंय? येस. त्याच्यानंतर काय आहे? मग वनस्पतींचं अजून वर्गीकरण आपण बघितलं होतं. हे इकडचं होतं. आता हे कसे आहेत? अनावृत्त बीजी वनस्पती. आता कसं वर्गीकरण आहे? अनावृत्त बीजी वनस्पती असं वर्गीकरण आहे. बघूयात आता. एकच मिनिट. हा, ठीक आहे. बीजपत्रीमध्ये बघायचं. आजच्या वेळी आपण काय बघितलं? अनावृत्त बीज बघितलं. आता बीजपत्रीमध्ये बघायचं आहे. बीजपत्री उपसृष्टी, त्यामध्ये काय आहे? अनावृत्त बीजी वनस्पती काय आहेत? अनावृत्त जिम्नोस्पर्म्स आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. मग या दोन शब्दांपासून कोणकोणते? जिम्नोज म्हणजे काय? उघड्या, नेकेड. सीड उघड्या बिया, ज्यांच्या बिया उघड्या असतात, उघड्या स्वरूपात बिया असतात, त्यांना आपण म्हणतो जिम्नोस्पर्म्स असं म्हणतो. अनावृत्त बीजी. उघड्या म्हणजे काय? ज्यांच्यावरती टर्फल वगैरे नाही असे. आपण हरभरा खातो त्याला आपण डहाळा म्हणतो. बरोबर आहे. त्याच्यावरती कवर आहे. भुईमुगाच्या शेंगा खातो त्याच्यावरती काय आहे? टर्फल आहे. बरोबर आहे का? हा. मग अशा बिया ज्या आहेत त्यांना काय म्हणतात? जिम्नोस्पर्म्स जे म्हणतात. यांना संरक्षणात्मक आवरण नसते. भुईमुगाला असते. बरोबर आहे ना? मी उदाहरण सांगतोय. म्हणजे भुईमुगावरती काय आहे? टर्फल असते, म्हणजे त्याला संरक्षण कवच आहे. हरभरा जे आपण खातो, डहाळा ज्याला आपण म्हणतो, डहाळा खाताना काय करतो? वरचं कवर आपण काढतो आणि आतला तो हरभरा हिरवा खातो. बरोबर आहे ना? मग त्याला काय असतं? संरक्षण कवच त्याला आहे. इथं आहे का? नाही. तेवढं लक्षात ठेवायचं. जिम्नोस्पर्म हा शब्द सुद्धा सर्वात पहिल्यांदा कोणी दिलेला आहे? जिम्नोस्पर्म्स हा शब्द सुद्धा सर्वप्रथम कोणी दिला आहे? थिओफ्रास्टसने दिलेला आहे. थिओफ्रास्टसने दिलेला आहे. लक्षात ठेवा. शास्त्रज्ञ विचारतात म्हणून मी तुम्हाला सांगतोय. थिओफ्रास्टसनेच पहिल्यांदा जिम्नोस्पर्म ही संज्ञा आपल्याला दिलेली आहे. मग याचं काय आहे लक्षात ठेवण्यासारखं? या काय आहेत? बहुवार्षिक आहेत. खूप वर्षे या वनस्पती येत राहतात. दुसरं कसं आहेत? सदाहरित आहेत. सदाहरित आहेत आणि काष्ठमय आहेत. म्हणजे यात लाकूड उत्तम दर्जाचं लाकूड टणक स्वरूपाचं आढळतं. त्याला आपण काय म्हणतो? ही वैशिष्ट्य आहेत. यांना काय होतं? फुले आणि फळे येत नाहीत. यांना फुले आणि फळे येत नाहीत. खोड कसं आहे? अशाखीय आणि शाखीय दोन्ही स्वरूपात यांची खोडं आढळतात. अशाखीय मध्ये पण आढळतात आणि शाखीय मध्ये आढळतात. अशाखीय मध्ये काय आहे? सायकस वनस्पती त्याचं उदाहरण आहे. आणि जर शाखीय म्हणजे ब्रांचेस, खोडाला फांद्या ज्या आहेत अशा ज्या येतात त्याला म्हणायचं शाखीय. त्याचं उदाहरण काय आहे? पाईन वृक्ष जे आहेत ते आहेत याची उदाहरणं. यस.
प्रजनन अवयव म्हणजेच काय, नर आणि मादी फुले वेगवेगळ्या बीजाणूपत्रावरती येतात, वेगवेगळ्या पत्रावरती येतात, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, कोन्स असं म्हणतो. काय म्हणतो, कोन्स, शंकू असं आपण त्यांना म्हणतो. आता परीक्षेसाठी महत्वाचं विचारताना क्वेश्चन काय विचारतात, जगातील सर्वात उंच वनस्पती जी आहे ती कोणती आहे, सिकोया सिम्परविरेन्स, सिकोया सिम्परविरेन्स असं म्हणतात. 366 फूट त्याची उंची आहे. सर्वात लहान वनस्पती कुठली आहे, झॅमिया पिग्मिया. तुम्ही जर सरळ सेवा यावर्षी देणार असाल, ज्या ग्रुप सी मध्ये वगैरे आलेल्या आहेत, ज्या सी मध्ये येणार आहेत, म्हणून आपली ग्रुप सी ची ऍड यायला वेळ लागत आहे, बरोबर आहे ना. तर तशा एक्झाम साठी या वर्षी जे असे क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगितले ना की हे लक्षात ठेवा वगैरे, तिथं सगळ्यात जास्त फोकस करा, कारण तिथं तुम्हाला क्वेश्चन्स क्रिएट होतील. पहिली एक्झाम आहे त्यामुळे क्वेश्चन्स तशाच पद्धतीनं जरा जवळपास आयोगाचा पॅटर्न जर बघितला आपण तर त्या पद्धतीनं आयोग क्वेश्चन सेट करताना थोडे सोपे क्वेश्चन सेट करायला पहिल्यांदा बघतं. कारण सरळ सेवा पहिल्यांदा आयोग घेणार आहे, आयोगाकडे पहिल्यांदा चालले आहे, त्यामुळं आयोग व्यवस्थित पेपर काढणार आहे. कारण त्यात तुम्हाला काय आहे, थोडासा ट्रिकी पेपर येईल, कारण तुम्हाला मेन्स कॅन्सल होण्याच्या मार्गावरती आहे असं म्हणतात, ग्रुप सी मध्ये म्हणतायत. जे आर आलेला नाही, जोपर्यंत आयोगाकडून क्लॅरिफाईड होत नाही तोपर्यंत तसं समजायचं नाही. आयोग ज्यावेळी एक्झाम स्कीम देईल आणि ज्यावेळी आयोग म्हणेल की मुख्य परीक्षा नाही, त्यावेळी समजायचं की आपली ग्रुप सी ची मेन्स कॅन्सल झालेली आहे. तोपर्यंत ग्रुप सी ला मेन्स आहे हे लक्षात ठेवून चालायचं. आयोग जोपर्यंत परफेक्ट आपल्याला माहिती देत नाही, विश्वास कुठेही ठेवायचा नाही. ठीक आहे, टेलिग्राम चॅनलवरून आपल्याला माहिती थोडीशी आधी कळते वगैरे, सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण सर्वच गोष्टी खऱ्या येतात असंही नाही. आपल्यापर्यंत सर्व गोष्टी खऱ्याच येतात असंही नाही. त्यामुळं करताना काय करायचं, आयोगाचं नोटिफिकेशन ज्या ज्या एक्झाम आयोग घेतं त्या एक्झाम संदर्भात आयोगाचं नोटिफिकेशन जोपर्यंत काही येत नाही तोपर्यंत तुम्हाला कळलेल्या गोष्टी कन्फर्म मानायच्या नाहीत, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, अशी चर्चा चालू आहे की ग्रुप सी ची मेन्स कॅन्सल होईल म्हणून. आयोगाकडून अजून जी आर तसा आलेला नाहीये किंवा आयोगाचं नोटिफिकेशन पण आलेलं नाही. एक्झाम स्कीम ज्या दिवशी आयोग डिक्लेअर करेल, आता करेलच या 1-2 आठवड्यात, या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात, त्यावेळी ज्या दिवशी एक्झाम स्कीम येईल त्या दिवशी समजून जायचं की आयोगाने एक्झामचं स्ट्रक्चर असं ठेवलेलं आहे. मग त्यात तुम्हाला कळेल एक्झाम कॅन्सल झाली आहे की नाही झाली आहे की कंटिन्यू आहे. ठीक आहे, त्या पद्धतीने तुम्ही अभ्यासाला लागायचं. मग आता काही जण म्हणतात PSIचा इंटरव्ह्यू कॅन्सल करायचा चाललेला आहे, आयोगाने सांगितलंय का, नाही. ज्या दिवशी सांगेल त्या दिवशी खरं. ठीक आहे, त्या पद्धतीने तुम्ही गोष्टी हँडल करायच्या. ओके, लक्षात ठेवताना तशा पद्धतीनं लक्षात ठेवा. दुसरं, सर्वात रुंद वनस्पती म्हणून कुणाला ओळखलं जातं, टॅक्सोडियम या वनस्पती. टॅक्सोडियम म्युक्रोनॅटम ही वनस्पती सर्वात रुंद, म्हणजे अशी रुंद आहे. ही जी वनस्पती आहे ती उंच आहे, अशी हाईटला उंच आहे. ही घेर हिचा सगळ्यात मोठा आहे. कुणाचा, टॅक्सोडियम म्युक्रोनॅटम. सगळ्यात महत्वाचा जो तुमचा PYQ आहे तर हा आहे, पृथ्वीवरील जिवंत जीवाश्म म्हणून कोणत्या वनस्पतींना ओळखलं जातं. पृथ्वीवरील जिवंत जीवाश्म म्हणून कोणत्या वनस्पतींना ओळखलं जातं, तर कोणती आहे, जिनकगो बिलोबा. जिनकगो बिलोबा ही वनस्पती जी आहे तिला जिवंत जीवाश्म म्हणतात. का तर वनस्पती सुद्धा आहे आणि जीवाश्मांमध्ये सुद्धा ही वनस्पती आढळते जिवंत स्वरूप. ठीक आहे, ही वनस्पती जीवाश्मांमध्ये सुद्धा आढळते जिवंत स्वरूपात, म्हणून त्यांना जिवंत जीवाश्म असं म्हटलेलं आहे. याचं लक्षात, हा तुमचा PYQ आहे, मी त्याला म्हणून स्टार मार्क केलं. जिवंत जीवाश्म म्हणून कोणती वनस्पती ओळखली जाते, म्हणून मी तुम्हाला जे मगाशी स्टार मार्क केले, पहिले उभयचर कोण, बरोबर, खडकावरील पहिली वनस्पती कोण किंवा पहिले वनस्पती हे कोण, त्याच्यासाठी मी तुम्हाला ते स्टार मार्क करून दिलं होतं. पहिले उभयचर कोण, हे कायसाठी केलेलं आहे, त्यासाठी आपण केलेलं आहे. कारण आयोगाने इथं एक क्वेश्चन तुमचा ऑलरेडी विचारलेला आहे, पृथ्वीवरील जिवंत जीवाश्म म्हणून कोणत्या वनस्पतीला ओळखले जाते. उत्तर काय आहे, जिनकगो बिलोबा. तुम्ही जर पेपर बघितले तर तुम्हाला त्या गोष्टी कळतील. यस, नेक्स्ट. मग आहे अनावृत्त बीजी वनस्पतींचं वर्गीकरण आणि त्यांचं आर्थिक महत्व. कशाचं बघतो आपण, अनावृत्त बीजी ज्या आहेत, अनावृत्त बीजींचं वर्गीकरण. ठीक आहे, आता आयोग तुम्हाला प्रश्न विचारताना इथं विचारेल, इकडचा जो सेक्शन आहे
त्याच्यावरती विचारेल. अनावृत्त बीजी वनस्पतींमध्ये काय आहेत, त्यांचे 4 गट केलेले आहेत. कोणकोणते? सायकोडोप्सिडा आहे. सायकोडोप्सिडा काय आहे? उदाहरणार्थ सायकस आहे. सायकोडोप्सिडा एक त्याचं त्यामध्ये काय आहे? उदाहरणार्थ सायकस आहे. सायकस, ठीक आहे, किंवा सॅंगोपाम. त्याचं काय 50 वर्षात 10 फूट वाढतं. 50 वर्षात 10 फूट हे वनस्पती वाढते. नेटोप्सिडा जे आहे त्याच्यामध्ये उदाहरण काय आहे? नेटम आणि इफेड्रा. नेटम आणि इफेड्रा कुठे आढळतात? हिमालयात. आणि दुसरा आहे वेलविशिया. वेलविशिया याची नावं लक्षात ठेवा आणि उदाहरण फक्त लक्षात ठेवा, ठीक आहे. इथं तुम्हाला पाठांतराचा भाग आहे थोडासा, त्यामुळे थोडस उदाहरण पाठ करण्यावरती भर द्या किंवा लक्षात ठेवण्यावरती, ठीक आहे. तुम्हाला क्वेश्चन तिथंच येतील जोड्या लावा वगैरे. कोनिफेरोप्सिडा जे आहेत त्याचं उदाहरण काय आहे? पाईन आहे, टॅक्सस सायक्रेस आहे आणि त्यांनाच काय म्हणतो आपण? कोनिफर्स असं म्हणतो. जिंकोप्सिडा जे आहे त्याला काय म्हणतात? जिंकोगा बिलोबा. जिंकगो बिलोबा ही जी वनस्पती आहे कोणत्या वर्गीकरणात येते? जिंकगोप्सिडामध्ये ती वनस्पती येते. आता या वनस्पतींचं जे आहे त्याचं उदाहरण जे आहेत, उदाहरणं ती आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. साबुदाणा आपण जे खातो, आपण साबुदाणा जो खातो तो कोणत्या वनस्पतीपासून तयार झालेला आहे? सायकस या वनस्पतीपासून आपल्याला साबुदाणा तयार होतो. सायकस या वनस्पतीपासून आपण जो साबुदाणा खातो तो तयार केला जातो. पाईन या वनस्पतीपासून काय तयार केलं जातं? पाईन ही वनस्पती रेझिन मध्ये वापरली जाते, कापड उद्योगात वापरली जाते, ठीक आहे. सिडार जे लाकूड आहे ते पाईन वृक्षापासून मिळतं आणि पाईन ऑइल तयार करण्यासाठी या वनस्पतीचा वापर केला जातो. इफेड्रा दम्यावरचं जे सर्वात महत्वाचं औषध आहे इफेड्रिन, ते कशापासून तयार केलेलं आहे? इफेड्रा या वनस्पतीपासून तयार केलेला आहे. इफेड्रिन कशापासून तयार केला आहे? इफेड्रा या वनस्पतीपासून तयार केला आहे. यू वृक्षाचा उपयोग जो आहे हा तुमचा PYQ आहे बरं का, हा तुमचा PYQ आहे. कर्करोगावर उपचारासाठी टॅक्सॉल औषध निर्मितीसाठी कर्करोगामध्ये उपचारासाठी वापरले जाणारे टॅक्सॉल ही औषध कोणत्या वनस्पतीपासून तयार केले जाते असा क्वेश्चन आहे, ठीक आहे. मग टॅक्सॉल औषध कशापासून तयार केले जाते? यू वृक्षापासून तयार केले जाते. म्हणजे आयोगाने मी तुम्हाला जे सांगतो पहिल्यापासून की ऍप्लिकेशन बेस्ड जे क्वेश्चन आहेत त्याच्यावरती आयोग विचारतं कन्सेप्टवरती. ते कशामुळे विचारतं? इथं बघा, तुम्ही कळतं तुम्हाला. मी मगाशी पण एक दाखवलं तुम्हाला क्वेश्चन कुठून विचारला जातो. इथं पण एक क्वेश्चन PYQ आहे दाखवतोय. साबुदाण्याचा क्वेश्चन नीट लक्षात ठेवा, सायकस, ठीक आहे. हे जे आहेत सॅल्विया डिव्हिनोरम यापासून काय तयार केला जातो? कापूर जे आपण वापरतो, कापूर जो आहे तो इथून तयार केला जातो. कोणत्या वनस्पतीपासून? सॅल्विया डिव्हिनोरम यापासून कापूर तयार केला जातो. आणि मेंथॉल जे तुम्हाला वापरलं जातं, मेंथॉल माउथ फ्रेशनर्स मध्ये मेंथॉल ज्याला आपण म्हणतो ते जे आहे ते या वनस्पतीपासून तयार केलं जातं. सॅल्विया डिव्हिनोरम या वनस्पतीपासून काय तयार केलं जातं? कापूर आणि मेंथॉल तयार केले जातात, ठीक आहे. मग त्याच्यानंतर आहे, आता काय बघितलं आपण? अनावृत्त बघितलं. आता काय बघायचं आहे? आवृत्त बीजी वनस्पती. ठीक आहे, काय बघायचं आहे आपल्याला? आवृत्त बीजी वनस्पती. यांच्यामध्ये जलवाहिनी रसवाहिनी दोन्हीही असतात, म्हणजे संवहनी संस्था असते, बरोबर आहे. मग यांच्यामध्ये काय? अँजिओ म्हणजे कवड, आच्छादित. बियांवरती संरक्षण कवच असते. भुईमूग वगैरे ज्या बिया आहेत त्या या प्रकारात येतात. बियांवर संरक्षणात्मक आवरण असते. बियांवर संरक्षणात्मक आवरण असते. यांना फुले फळे दोन्हीही येतात. काय येतात? फुले आणि फळे हे दोन्हीही येतात. यांच्यामध्ये जलवाहिनी आणि रसवाहिनी या दोन्हींचेही अस्तित्व असते, ठीक आहे. रसवाहिनीमध्ये चाळण नलिका आणि सहपेशी असतात. रसवाहिनीमध्ये चाळण नलिका आणि रसपेशी या दोन्हीही असतात. मग या वनस्पतींमध्ये प्रजनन होताना कशा पद्धतीने घडून येतं? द्विफलन, डबल फर्टिलायझेशन घडून येतं. द्विफलन ही प्रोसेस यांच्या प्रजननामध्ये महत्वाचा भूमिका असते. प्रजनन कसं होतं? द्विफलनाद्वारे यांचं प्रजनन होतं. म्हणजे पहिल्यांदा काय? पहिल्या युग्मकाचं फलन होऊन त्याचं काय होते? अंडपेशी तयार होते.
अंडपेशीपासून भ्रूण तयार होतो, बरोबर आहे. आणि दुसऱ्या युग्मकाचं फलन काय होतं, दुसऱ्या केंद्रकाशीहून भ्रूणपोष तयार होतो. काय तयार होतो, भ्रूणपोष. आणि मग या दोन्हीचंही रूपांतर नंतर काय होतं, अंडाशयाचं फळात रूपांतर होतं आणि बीजांडाचं बियांमध्ये रूपांतर होतं. इथून काय तयार होतं, भ्रूणपोष, बरोबर आहे. इथं अंडपेशी आहे, येतं लक्षात. पहिल्यांदा इथं एक सेल तयार होतात, इथं सेकंडरी न्यूक्लियस तयार होतो. मग त्यातला जो वर्चस्व आहे त्यात अंडाशयात फलनानंतर अंडाशयाचं फळात रूपांतर होतं आणि बीजांडाचं बियांमध्ये रूपांतर होतं. ह्या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी घडतात, म्हणून त्याला द्विफलन, डबल फर्टिलायझेशन असं म्हटलेलं आहे. द्विफलन का म्हटलेलं आहे, तर त्यासाठी त्याला द्विफलन असं म्हटलेलं आहे. येस. आता इथे एक राहिला आहे पॉइंट, कोणता बघा. सर्वात सूक्ष्म वनस्पती जी आहे पृथ्वीवरील सर्वात सूक्ष्म वनस्पती कोणती आहे, वोल्फिया ही आहे. 1 मिलीमीटर त्याचं हे आहे. काय आहे, सर्वात सूक्ष्म वनस्पती वोल्फिया आहे. आणि सर्वात उंच जे आहे ते युकॅलिप्टस जे आहे, निलगिरी तेल ज्याच्यापासून बनवतात ती युकॅलिप्टस. तुम्ही जर निलगिरी तेल मागितलं तर तुम्हाला ते बाटली देतात, त्याच्यावरती लिहिलं असतं युकॅलिप्टस ऑइल म्हणून लिहिलं असतं, बरोबर आहे. युकॅलिप्टस ऑइल ती काय आहे, सर्वात उंच वनस्पती आहे. 100 मीटर पर्यंत या वर्गातली ती उंची आहे. ती सर्वात उंच, या वर्गातली सर्वात उंच वनस्पती आहे. मग हे जे आहे ते काय आहे, आपल्याला दोन्हीही केलेलं आहे. आवृत्त एक बीजपत्री आणि द्विबीजपत्री वनस्पती वर्गीकरण जे आहे ते कशा पद्धतीने आहे ते आपल्याला बघायचं. एक बीजपत्री आणि द्विबीजपत्री वनस्पती जे आहेत त्यांच्यात फरक काय आहे ते आपल्याला चार्टच्या स्वरूपात बघायचं. बीजदल म्हणजेच बियांमध्ये एकच दल असते, म्हणजे बीला एकच साईड असते. तुम्ही शेंगा बघा, शेंगाला असं मधनं कट केलं तर त्याचे 2 भाग तयार होतात, बरोबर आहे. तेच तुम्ही हरभऱ्याला करा, हरभऱ्याला पण 2 भाग आहेत. चवळीला केलं तर 2 भाग आहेत, बरोबर. मधून भाग केला तर त्याचे सेम इक्वल 2 भाग होतात. त्याला म्हणतात द्विदलीय बिया. त्यांना काय म्हणतात, द्विदलीय. 2 दल असतात. इथं किती आहेत, एकच दल आहे. इथल्या बियांमध्ये एकच दल आहे, तिकडे 2 दल आहेत. मुळं कशी आहेत, ही तंतुमय मुळं आहेत. तंतुमय म्हणजे फायब्रस आहेत, आगंतुक अचानक आलेली छोटी छोटी मुळं आहेत. ही कशी आहेत, मजबूत आहेत, कारण ही ठरवून आलेली आहेत. वनस्पती या उंच असतात, त्यांना आधारासाठी म्हणून इथली मुळं खूप स्ट्रॉंग असतात, म्हणून ही मजबूत आणि भरीव मुळं असतात. त्याच्या लक्षात. त्याच्यानंतर खोड इथलं कसं आहे, आभासी आणि पोकळ. आभासी आणि पोकळ खोड आहेत. उदाहरण काय आहे, बांबू आणि केळी. केळीचं खोड सुद्धा पोकळ असतं बरं का. म्हणून हे काय आहेत, एक बीजपत्री मधलं बांबू आणि केळी काय आहे, पोकळ खोड असणारी उदाहरणं आहेत. यांचं खोड कसं आहे, मजबूत आणि टणक. मग उदाहरण काय आहे, वड, आंबा, ही उदाहरणं तुम्ही सांगू शकता. यस. त्याच्यानंतर पाने जी आहेत, पाने कसं आहेत, समांतर शिराविन्यास आहे. समांतर म्हणजे हे बघा, तुम्हाला लाइनिंग दिसत का, अशा एका ठराविक लाइनिंग मध्येच त्याच्यावरती शिरा असतात, त्या पानावरच्या शिरा ठराविक समांतर एकमेकांना समांतर शिरा असतात, म्हणून त्याला समांतर शिरान्यास म्हणलेला आहे. आणि यामध्ये काय आहे, जाळीदार. इथल्या शिरा कशाही पसरल्या असतात. तुम्ही एक काम करायचं, वड किंवा पिंपळाचं पान घ्यायचं, पुस्तकात किंवा वहीत ठेवून टाकायचं खूप दिवस, ठीक आहे. एक 20, 25, 30 दिवसानंतर त्याला बघायचं, त्यात फक्त जाळ्या दिसायला चालू होतात आपल्याला. मग त्यातल्या ज्या शिरा असतात त्या जाळ्या जाळ्या, म्हणजे कशाही पसरलेल्या असतात, जाळीदार असतात, त्यामुळं त्या जाळीदार दिसतात, म्हणून त्यांना जाळीदार शिरा. फुलं कशी आहेत, त्रिभागी आहेत. 3च्या पटीत पाकळ्या असतात. 3, 6, 9 अशा पाकळ्या असतात एक बीजपत्री वनस्पतींना. एक बीजपत्री वनस्पतींना 3च्या पटीत पाकळ्या असतात, बरोबर आहे. आणि द्विबीजपत्री ज्या आहेत त्यांना 5च्या पटीत पाकळ्या असतात. 5, 10, 15 अशा पद्धतीनं त्यांच्या 5च्या पटीत पाकळ्या तयार होतात. कोणाच्या, या पंचभागी म्हणजे द्विबीजपत्री वनस्पतींच्या 5च्या पटीत तयार होतात. संवहनी ऊती खोडात विखुरलेल्या स्वरूपात असतात, आणि इथं कशा असतात, खोडात रिंग स्वरूपात असतात. वर्तुळाकार स्ट्रक्चर असतं खोडामध्ये द्विबीजपत्रीमध्ये. मग याचं एक बीजपत्रीचं उदाहरण काय आहे, गहू, मका, ऊस, केळी, कांदा, लसूण हे काय आहेत, एक बीजपत्रीची उदाहरण आहेत. द्विबीजपत्रीची उदाहरण काय आहेत, हरभरा, तूर, आंबा, वड, जास्वंद ही त्याची द्विबीजपत्री वनस्पतींची उदाहरणं आहेत. आयोग इथं विचारत नाहीये बरं का, काहीच आयोगाने इथं क्वेश्चन विचारलेले नाही आहेत जास्त, त्यामुळे फोकस करताना तुम्हाला कुठं करायचं लक्षात आलं असेल. यस.
त्याच्यानंतर हे आहे उपयोग, वनस्पतींचे विशेष उपयोग आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. वनस्पतींचे विशेष उपयोग म्हणजे काय आहेत? क्रीडा साहित्य तयार करण्यासाठी कोणत्या वनस्पती वापरल्या जातात? आवृत्तबीज. क्रिकेटची बॅट जी असते, क्रिकेटची बॅट आपण आपली इथली नाही, म्हणजे आपण जे गल्लीत वापरतो त्या नाही, ज्या मॅचेसमध्ये, इंटरनॅशनल मॅचेसमध्ये वगैरे ज्या वापरल्या जातात, क्रिकेट प्लेयर्स वापरतात, ज्या स्पॉन्सर्ड केलेल्या बॅट्स असतात, त्या कशापासून बनवलेल्या आहेत? सॅलिक्स अल्बा या वनस्पतीपासून बनवलेल्या आहेत. क्रिकेटच्या बॅट सॅलिक्स अल्बा या वनस्पतीपासून बनवलेल्या असतात. आपल्या टेनिसच्या रॅकेट जे आहेत किंवा बॅडमिंटन रॅकेटचे जे हँडल्स असतात, जे लाकूड त्याला आहे, ठीक आहे, हॉकी स्टिक ज्या आहेत त्या कशापासून बनवलेल्या आहेत? मोरस अल्बा या वनस्पतीपासून. टेनिस रॅकेट, बॅडमिंटनचं जे मागची हँडल असतं ते, हॉकी स्टिक या कशापासून बनल्या आहेत? मोरस अल्बा या वनस्पतीपासून बनल्या आहेत. क्रिकेटच्या बॅट सॅलिक्स अल्बा या वनस्पतीपासून बनवलेल्या आहेत. इसबगोल जे आहे, इसबगोल ही जी वनस्पती आहे, हे पोटाच्या विकारांवरती जी औषधं वापरली जातात, पोटाचे जे विकार आहेत त्यांच्या औषधांमध्ये इसबगोल या वनस्पतींपासून औषध निर्मिती केली जाते. ठीक आहे. डेरिस इलिप्टिका काय नाव आहे? डेरिस इलिप्टिका हे जे नाव आहे. ठीक आहे. या काय केलं? याच्या मुळांपासून मासे बेशुद्ध करण्यासाठीच जे औषध आहे, माशांची हालचाल किंवा मासे बेशुद्ध करण्यासाठीच जे औषध आहे ते तयार करण्यासाठी डेरिस इलिप्टिका हे वनस्पती वापरली जाते. त्याच्यापासून काय बनवलं जातं? रोटेनॉन हे बनवलं जातं. रोटेनॉन कशाला म्हणतात? जे माशांचं औषध आहे, माशांना बेशुद्ध करण्याचं, रोटेनॉन, ते तयार करण्यासाठी कोणती वनस्पती वापरली जाते? डेरिस इलिप्टिका ही वनस्पती वापरली जाते. उपयोग काय आहे? मासे बेशुद्ध करण्यासाठी. माशांची हालचाल बंद होते, मरत नाहीत पण तात्पुरती त्यांची हालचाल बंद होते मासे बेशुद्ध झाल्यामुळे, किंवा त्यांचं आपण जे म्हणतो ना स्टॅच्यू केल्यावर कसं थांबतात त्या पद्धतीने त्यांची हालचाल पूर्णपणे थांबली जाते. येते लक्षात? यस. मग औद्योगिक उत्पादनं जी आहेत त्यामध्ये कुठल्या वनस्पती वापरल्या जातात? फायकस इलास्टिका किंवा हेविया ब्रिसिलिएन्सिस. रबर जे आपण मिळवतो, वेगवेगळ्या प्रकारचं रबर आपण जे मिळवतो, ते रबर जे तयार केलं जातं ते कोणत्या वनस्पतींपासून तयार केलं जातं? फायकस इलास्टिका किंवा हेविया ब्रिसिलिएन्सिस या वनस्पतीपासून रबराची निर्मिती केली जाते. येस. एक्रिस सॅम्पोटा, आपण जे च्युइंगम्स खातो, च्युइंगम जे आपण खातो त्यामध्ये कुठल्या वनस्पतींपासून बनवलेलं आहे? एक्रिस सॅम्पोटा या वनस्पतींपासून च्युइंगम बनवलेलं आहे. त्याच्यानंतर आपण चॉकलेट वगैरे जे बनवतो, चॉकलेट किंवा कोको जे आहेत, कोको आपण कोको पावडर वगैरे जे म्हणतो ना, ते कोको पावडर वगैरे जे आहे किंवा चॉकलेट बनवताना जी पावडर वापरली जाते ती पावडर, आता आजकाल कोल्ड कॉफी मध्ये सुद्धा कोको पावडर वरतून टाकतात, बरोबर आहे? ती कोको पावडर म्हणजे काय आहे? या वनस्पतीची पावडर आहे. थिओब्रोमा कोको, थिओब्रोमा कोको असंच त्याचं नाव आहे. त्याच्यापासूनच ती कोको पावडर किंवा चॉकलेट्स मध्ये ते वापरलेलं आहे. क्रोकस सिटिव्हस या वनस्पतीपासून केशर निर्मिती केली जाते. पानापासून आणि फुलांपासून केशर निर्मिती केली जाते. कोण म्हणतं? क्रोकस सॅटिव्हस. आता हा तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. हा एक पॉइंट तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. प्लस तुम्हाला माशांना बेशुद्ध करण्यासाठी काय आहे ते, हा तुमचा PYQ आहे. इसबगोल हा तुमचा काय आहे? PYQ आहे. तेवढं लक्षात ठेवा. जे स्टार मार्क केले आहेत ते नक्की लक्षात ठेवा. ठीक आहे. हा पण तुमचा सरळ सेवाचा PYQ आहे. फायकस इलास्टिक हा सरळ सेवाचा PYQ आहे. त्यामुळं फोकस करताना इथं तुम्हाला फोकस करायचंय. मी तुम्हाला जे सांगतोय की आयोग प्रश्न विचारताना ऍप्लिकेशन बेस्ड प्रश्न जे विचारतं ते कुठून विचारतं? ते इथून विचारतं. पुस्तकात तुम्हाला ही उदाहरणं आहेत, स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. आपण नेमकं त्याच्याकडेच दुर्लक्ष करू, का तर आपली वरची इन्फॉर्मेशन वाचून झालेली असते. मग हे कशाला विचारतील परीक्षेत म्हणून आपण ते सोडून देतो आणि नेमकं आयोगाने तिथंच प्रश्न विचारले असतात. जे आपण आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही म्हणून जे सोडतो वाचता स्टेट बोर्ड मधनं वगैरे, तिथंच आयोग प्रश्न विचारतं, कारण आयोगाला तेच इम्पॉर्टंट आहे. यस. त्यामुळं अभ्यास करताना त्या पद्धतीने तुमचा अभ्यास चालू दे. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्वाची वनस्पती कुळे. आता काही वनस्पती, आता हे तुम्हाला जोड्या लावासाठी वगैरे विचारू शकतील बरं का. आता जर आत घुसणार असतील तर थोडंसं तुम्हाला इथं क्वेश्चन्स विचारतील.
या कुळांवरती, ही जी कुळं आहेत याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारतील. मग पहिल्यांदा काय आहे, लॅमिएसी, महत्वाची वनस्पतींची कुळे, म्हणजे वनस्पतीच्या ज्या फॅमिलीज आहेत त्याच्यावरती हा पॉइंट आहे. बघा, लॅमिएसी हे जे कुळ आहे वनस्पतींचं, याला काय म्हणतात, मिंट. तुम्हाला जे माउथ फ्रेशनर वगैरे जे आहे किंवा कुठलंही मिंट आहे, एखाद्या ह्याला मिंट किंवा थंडावा वगैरे जाणवायचा असेल तर ते कशामुळे जाणवतो, या मिंट कुळातल्या वनस्पतींमुळे. लॅमिएसी मिंट कुळ आहे. तुम्ही नाव लक्षात, तुम्हाला जोड्या लावासाठी विचारतील, एक तर हे कुळ विचारतील आणि हे नाव विचारतील डायरेक्ट कुठलं कुळ आहे, किंवा ही जी उदाहरणं आहेत किंवा उपयोग आहेत ते तुम्हाला विचारला जाईल. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवा, लॅमिएसी मिंट कुळ आहे. सुगंधी वनस्पती किंवा बाम निर्मितीसाठी त्याचा वापर केला जातो. सुगंधी वनस्पती आहेत त्यामुळे बाम निर्मितीसाठी वगैरे त्याचा वापर केला जातो. अरेकेसी आहे, अरेकेसी पामकुळ आहे. काय आहे, पामकुळ. पामकुळ म्हणजे काय, मोठी झाडं जी आहेत ती. उपयोग काय आहे, मेण, महत्वाचा उपयोग आहे. मेण तयार करण्यासाठी या वनस्पती वापरल्या जातात. किंवा कर्करोग, ऍसिडिटी आणि डायबेटीस वरची जी औषधं आहेत, कर्करोग म्हणजे कॅन्सर, ऍसिडिटी आणि डायबेटीस वरची जी औषधं आहेत ती तयार करण्यासाठी या कुळातील वनस्पतींचा वापर होतो. अरेकेसी. कंपोसिटी जी आहे, कंपोसिटी, कंपोसिटी म्हणजे काय, सूर्यकुल किंवा डेजिकल. सर्वात मोठी फुलं जी आहेत ती आहेत कंपोसिटी मध्ये. मग उपयोग काय आहे त्यांचा महत्वाचा, तेल तयार करण्यासाठी. महत्वाचं काय आहे, तेल. आणि त्या तेलांचा उपयोग कुठे होतो, अन्न आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये. सौंदर्य प्रसाधन म्हणजे कॉस्मेटिक्स जे आपण वापरतो त्यांमध्ये. अन्ना, सूर्यफूल आपण अन्नामध्ये खातो, बरोबर आहे. जेमिनी सूर्यफूल वगैरे फेमस आहे. त्यामध्ये अन्नासाठी आपण अन्न तयार करण्यासाठी सूर्यफुलाचं तेल वापरतो. म्हणजे कुठलं वापरतो, या कुळातल्या वनस्पतींचं. येस. ऍपिएसी जे नाव आहे, ऍपिएसी, याला काय आहे, क्युमिन कुळ म्हटलेलं आहे. क्युमिन कुळ म्हटलेलं आहे. उपयोग काय आहे, अतिशय उत्तम प्रकारचे सुगंधी ऑइल तयार करायचं असेल, अतिशय उत्तम प्रकारचं सुगंधी ऑइल. आता तुम्हाला अरोमा ऑइल मिळतं बघा. आपण काय करतो ते हे लावतो, अरोमॅटिक वास, सुवास, रूम मध्ये सुवास राहण्यासाठी आपण ते हे लावतो, हिटर वगैरे लावतो. हिटिंग हे असतं थोडंसं मशीन असल्यासारखं, बरोबर आहे. ते पॉट्स असतात, हिटिंग पॉट्स वगैरे. मग त्यामध्ये आपल्याला ते लिक्विड सोडायला सांगतात. ऑइल जे असतं अरोमॅटिक ऑइल, ते कशापासून बनवलेलं आहे, अरोमॅटिक ऑइल या ऑपिएसी पासून बनवलेलं आहे. ऑपिएसी पासून अरोमॅटिक ऑइल्स बनवलेले आहेत. येते लक्षात. त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय आहे, क्लुसिएसी जे आहे, क्लुसिएसी मँगोस्टीन कुळ आहे. क्लुसिएसी मँगोस्टीन कुळ. फळांपासून जर डिसेंट्री, किडनीचे आजार, त्वचा आजार यांवरचं जे औषध आहे, यांच्यावरची जी औषधं आहेत त्यांसाठी काय वापरलं जातं, क्लुसिएसी ही कुळातल्या वनस्पती वापरल्या जातात. आता तुम्हाला विचारताना काय विचारतील, ही नावं आणि याचे उपयोग विचारतील. डायरेक्ट कुठला तरी एक विचारतील शेवटचं. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवा, कुळ आणि त्यांची उपयोग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. येतं लक्षात. यस. अशा रीतीनं आपला हा चॅप्टर संपलेला आहे. वनस्पतींचं वर्गीकरण. तुम्हाला फिक्स मार्क आहेत, 1 मार्क इथं तुम्हाला फिक्स आहे, 1 ते 2 मार्क वनस्पतीच्या वर्गीकरण. आता उद्या आपल्याला बघायचं आहे वनस्पतीतली पोषण बघायचं आहे. काय बघायचं आहे, पोषण आणि उत्सर्जन. ह्या दोनही गोष्टी उद्या आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. म्हणजे तुमचे बॉटनीचे 3 मार्क कन्फर्म होतात बघा. 3 मार्क बॉटनीचे तुमचे कन्फर्म जे होतात ते त्या 3 चॅप्टर. एक आहे सजीवांचं वर्गीकरण, ते तुम्हाला बॉटनी मध्ये विचारतात. दुसरं वनस्पतींच्या वर्गीकरणावरती एक क्वेश्चन असतो. आणि तिसरा क्वेश्चन असतो त्यांचं संवहन, म्हणजे त्यामध्ये असणारं ट्रान्सपोर्टेशन आणि एक्सक्रीशन, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारलेलं आहे. मग उद्या फोटोसिंथेसिस काय आहे काय नाही, मग क्रेब सायकल, C3, C4 पाथवे, या गोष्टी आपल्याला उद्या बघायच्या आहेत.